सर फार भीषण आहे परिस्थिती. म्हणजे ज्या प्रकारे ब्लड प्रेशर डायबिटीज इतकं पटकन होतं आहे लोकांना आणि इंडियाला जवळजवळ डायबिटीज कॅपिटल देखील म्हटलं जातं जगातलं. लाईफस्टाईल म्हणजे काय? शेवटी आहार, विहार, विचार या तीन गोष्टी आणि व्यसन. तर बरेचदा असं लोक म्हणतात की साखरेमुळे डायबिटीस होतो, तर ॲक्च्युली तसं नाही आहे. कीटो डाएट करण्याचा देखील खूप ट्रेंड आहे, तर तो नेमका कोणी करावा? कीटो डाएट देणारे डायटिशियन्स तशा रेअर आहेत की हू कॅन रिअली फॉर्म कीटोसिस. त्याच्यामध्ये धोका असा आहे की कीटोन्स आर ॲसिडिक. असंच स्टॅटिस्टिक्सबद्दल आहे की जर का आई वडील दोघांनाही डायबिटीस असेल, त्यांच्या मुलांपैकी 66% मुलांना डायबिटीस होतो. 2030 राहू दे, 2024 सालीच ती संख्या 75 मिलियन झाली. म्हणजे दिस इज ऑल माइंड गेम, सायकोलॉजिकल असतं हे सगळं. स्ट्रेसमुळे डेफिनेटली ब्लड प्रेशर वाढतं, स्ट्रेसमुळे डायबिटीस होतो, हे सगळं खरं आहे की बायका युजली सॅक्रिफाईस करतात. पण नवऱ्याला डायबिटीस असेल तर त्याच्याकरता वेगळं खाणं बनवलं जातं. पण बाईला डायबिटीस असेल तर ती म्हणते मी इतरांकरता कशाला बनवू आणि माझ्याकरता वेगळं कशाला बनवू. तर त्यामुळे ह्याला फॅमिली सपोर्टची खूप गरज आहे. सर्जरी केल्यानंतर 3 वर्षात परत वजन वाढायला लागतं, औषधं थांबवली तरी वजन वाढायला लागतं, तुम्ही डाएट सोडला तरी वजन वाढायला लागतं. त्यामुळे हे जेव्हा आपण अपेक्षित करू की हे परत परत वाढणार आहे. त्यांनी दिलं होतं की कोणतरी हॅकर अमेरिकेतले कित्येक लाख इन्सुलिन पंप हॅक करतो आणि अचानक डोस देतो आणि माणसं मरतो. सर्वात मोठा एक म्हणजे मला जाता एक सांगायचं वाटलं की नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज पण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे आहे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज. हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला सर्वांनाच आता त्याचा सामना करावा लागतो आहे आणि अनफॉर्च्युनेटली फार यंग एजमध्ये त्याचा सामना करावा लागतो आहे. तर ह्याची नेमकी कारणं काय आहेत? काही प्रमाणात ते प्रिव्हेंट करता येतील का? क्युअर त्याला आहे की नाही? कारण त्याच्याबद्दलही बराच संभ्रम आहे आणि त्यासाठी काही वेगळा डाएट प्लॅन आपल्याला फॉलो करता येऊ शकेल का? अशा वेगळ्या गोष्टींवर आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी आपण एका तज्ज्ञाला आज आपण इथे बोलवलेलं आहे. डॉक्टर नितीन पाटणकर आज आपल्यासोबत आहेत. ते फार रेनाऊंड असे डायबिटॉलॉजिस्ट आहेत. अनेक वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. हजारो रुग्णांनी आजपर्यंत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि आज आपण देखील आपली जे काही आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत, माझ्या मनातल्या काही शंका आहेत, त्या आज आपण दिलखुलासपणे डॉक्टरांशी आपण गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये. मला इथे बोलवल्याबद्दल निखिल तुझेही आभार. कारण या माध्यमातून इतक्या लोकांपर्यंत आपल्याला जी हवी माहिती सांगायला ती सांगता येईल. नक्कीच. सर फार भीषण आहे परिस्थिती. म्हणजे ज्या प्रकारे ब्लड प्रेशर डायबिटीज इतकं पटकन होतं आहे लोकांना आणि इंडियाला जवळजवळ डायबिटीज कॅपिटल देखील म्हटलं जातं जगातलं, तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि नेमकं लोकांना कळलं आहे का की डायबिटीज म्हणजे नेमकं काय, ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल काय सांगू शकाल? जेव्हा साधारणपणे 2010 साली आम्हाला असं सांगितलं होतं की भारत ही डायबिटीसची कॅपिटल होईल आणि 2030 किंवा 35 सालापर्यंत 2035 सालापर्यंत भारतामध्ये साधारणपणाने 35 मिलियन डायबेटिक्स होतील. तर 2030 राहू दे, 2024 सालीच ती संख्या 75 मिलियन झालेली. आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमध्ये असा एक म्हणजे गुणोत्तर आहे की जेवढे लोक आहेत त्याच्यापैकी 1/3 लोकांचा डायग्नोसिस होतो वेळेवर. ज्यांचा डायग्नोसिस होतो त्याच्यापैकी 1/3 लोकांना ट्रीटमेंट ऑफर केली जाते आणि त्याच्यापैकी 1/3 लोकांना फक्त त्यांचं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं, बाकी सगळ्यांचं अनकंट्रोल्ड असतं. त्यामुळे हा प्रॉब्लेम अतिशय मोठा आहे. आणि पुढचा प्रश्न होता की डायबिटीस म्हणजे नक्की काय? तर बरेचदा असं लोक म्हणतात की साखरेमुळे डायबिटीस होतो, तर ॲक्च्युली तसं नाही आहे. कारण तुम्ही जे काय खाता त्या सगळ्याची शेवटी साखर बनते आणि साखर रक्तात वाढणं हे मलेरियामध्ये ताप येण्यासारखं एक लक्षण आहे. डायबिटीसमध्ये इन्सुलिनचं काम शरीरामध्ये नीट न होणं, मग कदाचित ते इन्सुलिन वाढलेलं असतं पण त्याचं काम होत नाही, किंवा इन्सुलिन पाझरणं कमी होतं त्याच्यामुळे काम होत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढायला लागते. ती आपल्याला मोजता येते. म्हणून आपण डायबिटीस आणि साखर हे आपण एकत्र एक समीकरण म्हणून मांडलेलं आहे. पण डायबिटीस हा बेसिकली रोग आहे हा इन्सुलिनचा आणि डायबिटीस हा रोग आहे रक्तवाहिन्यांचा. कारण जेवढी रक्तातली साखर वाढेल तेवढ्या रक्तवाहिन्यांना ते घातक असतं आणि
सगळे जे काय डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स आहेत ती रक्तवाहिन्यांच्यामुळे होतात. बीपीचं पण तसंच आहे. ब्लड प्रेशर हे शेवटी हा रक्तवाहिन्यांचा रोग आहे. रक्तवाहिन्या खूप कडक होत जातात, त्याच्यामुळे हार्टला खूप मेहनत करून त्यांच्यामधनं रक्त पुढे पाठवायला लागतं आणि त्याच्यामुळे अनेक ऑर्गन्सना रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो किंवा त्या रक्तवाहिन्या कठीण झाल्यामुळे मध्ये मध्ये वीक होतात, त्या फुटतात आणि त्याच्यातनं प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे हे सगळे रोग आहेत ते रक्तवाहिन्यांशी संबंधित आहेत आणि हार्टशी संबंधित आहेत. पण हे इंडियाच एवढी पुढे काय ह्या सगळ्याच्यात? म्हणजे इंडिया अगदी कॅपिटल झाली आहे ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये. तर नेमकं इंडियन्सचं काय चुकतंय नेमकं, किंवा काय आपण करतो जेणेकरून हे आपण ओढवतोय, इन्व्हाइट करतोय ह्या सगळं? नाही, याच्याकरता म्हणजे आपला जो उच्च वारसा आहे किंवा उच्च परंपरा म्हणतो त्यालाही थोडा दोष द्यायला पाहिजे. कारण इन जनरल इंडियन किंवा साऊथ ईस्ट एशियन हे जे काय पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या गुणसूत्रांद्वारे की जेनेटिकली वी आर मोर प्रोन, आपण हे लवकर ओढवून घेऊ शकतो युरोपियन पॉप्युलेशनपेक्षा किंवा जे मंगोल पॉप्युलेशन आहे त्यांच्यापेक्षा आपण हे खूप लवकर ओढवून घेऊ शकतो जीन्समुळे. आता एकदा जीन्सवर जबाबदारी टाकली की आपली जबाबदारी संपते असं नाही. कारण ह्या जीन्सना एक परमिसिव्ह जीन्स म्हणतात. की डायबिटीसमध्ये प्रकार ऐकलेले असतात, पण टाईप 1 डायबिटीस तो होणारच आहे. पण टाईप 2 डायबिटीसमध्ये तो व्हायलाच पाहिजे असं नाही. तर जीन्स अनेक वेगवेगळ्या कारणामुळे ती ॲक्टिवेट होतात. दुसरं कारण आहे की आपल्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण प्रचंड आहे. आणि मी म्हटलं तसं की सगळ्या पिष्टमय पदार्थांची शेवटी साखर बनते आणि इन्सुलिनचं काम बरोबर होत नाही, ती साखर हँडल होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस होऊन आपण डायबिटीसचं कॅपिटल बनतो. तर गंमत म्हणजे आपण म्हणतो की जंक फूडला दोष देतो, पण शेवटी जंक फूड म्हणजे काय? तर जे शरीरातनं बाहेर टाकलं जाऊ शकत नाही ते जंक आहे. आणि शरीरामध्ये जंक हे चरबीच्या प्रमाणात साठतं. तर ती चरबी एक्स्ट्रा साठणं आणि इन्सुलिनचं प्रमाण कमी राहणं किंवा इन्सुलिनची ॲक्शन कमी राहणं ह्याच्यामुळे आपण डायबिटीसचं कॅपिटल काय आपण महासत्ता किंवा त्याच्या पुढे काय असेल तर होऊ शकतो आपण. नाही, म्हणजे जसं डॉक्टर तुम्ही आता खाण्याचा उल्लेख केला की एक विशिष्ट प्रकारचं आपलं सेवन होत असतं त्यामुळे डायबिटीज होत असतो, पण स्ट्रेसलाही तेवढंच महत्त्व आहे. म्हणजे इंडियन सर्वात जास्त स्ट्रेस घेत आहेत का असंही म्हणता येऊ शकेल का अख्ख्या जगभरात? असं नाही म्हणता येणार, कारण स्ट्रेस हा सर्वदूर पसरलेला आहे. स्ट्रेस कशाचा घ्यायचा आणि कोणी किती घ्यायचा ते आपल्याला लहानपणापासून कधी शिकवलंच जात नाही. आणि म्हणजे मी लहानपणी मला आठवत आहे की आजोबा आईला नेहमी ओरडायचे की अभ्यास केला नाही तर ओरडतेस कशाला, त्याला देवानी सगळं नीट दिलं आहे ना, पुढे काहीतरी कमवून खाईल म्हणून. तेव्हा एवढीच अपेक्षा होती की तो 10वी झाला, 12वी झाला आणि नोकरी लागली, तेव्हा स्ट्रेस नव्हता. पण जेव्हा माणसाच्या ॲम्बिशन्स वाढल्या, माणसाला खूप काहीतरी मिळवायचं आहे आणि ते कमी वेळात मिळवायचं आहे आणि ते अनेक जणांना मिळवायचं आहे, तेव्हा तो स्ट्रेस वाढायला लागला. तर त्याला एक लाईफ इन मिडल लेन म्हणतात की आपण किती स्ट्रेस हँडल करू शकतो हे न ओळखता आपण जर का सगळेजणच त्याच रॅट रेसमध्ये भाग घेत राहिलो तर स्ट्रेस होतो. स्ट्रेसमुळे डेफिनेटली ब्लड प्रेशर वाढतं, स्ट्रेसमुळे डायबिटीस होतो, हे सगळं खरं आहे. पण शेवटी त्याचा जो इन्सुलिनवर परिणाम होतो त्याचे परिणाम नंतर दिसायला लागतात. तर स्ट्रेस निघून गेला तरी पण ते राहतं. त्यामुळे लहानपणापासनं स्ट्रेस मॅनेजमेंट हे भरभक्कम नाव न देता काहीतरी कारणाने की जगाला सामोरं कसं जावं, आपल्या ॲम्बिशन्स कशा, आपल्या वकूप कसा ओळखावा. आपल्याकडे खूप गोष्टी सांगितल्या जातात, लो एम इज क्राईम किंवा स्टँडिंग ॲट दी फूट बॉईज गेझिंग ॲट दी स्काय, हाऊ कॅन यू गेट अप बॉईज इफ यू नेवर ट्राय वगैरे. पण माझा वकूप किती आहे? तर पूर्वीच्या काळात आपल्याला ते सांगितलं जायचं की अंथरूण पाहून पाय पसरावे, त्याची आपण खूप चेष्टा केली. त्याच्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मुलांना का सांगितल्या आणि मग त्यांच्यातल्या गुणांना विकास करायला वाव दिला आणि त्यांना कॉम्पिटिशनमध्ये ते उतरायलाच पाहिजे. पण त्याचा स्ट्रेस न घेता कसं उतरता येईल हे शिकवलं गेलं पाहिजे, तर आपण पुढे येणारा डायबिटीस टाळू शकतो. हे किती अनुवंशिक आहे? म्हणजे एखाद्याच्या घरात जर हिस्ट्री असेल
तर त्या पिढीने थोडंसं प्रिकॉशन अर्ली घ्यावे असं काही वाटतं तुम्हाला त्या प्रकारे? स्टॅटिस्टिक्स हा प्रकार एवढा विचित्र आहे की त्याच्याबद्दल एक जो विनोद नेहमी सांगतात की एक पाय बर्फावर आणि एक पाय आगीवर असेल तर स्टॅटिस्टिक्स सांगतं की तो माणूस कम्फर्टेबल आहे. सो तसंच स्टॅटिस्टिक्सबद्दल आहे की जर का आई वडील दोघांनाही डायबिटीस असेल तर त्यांच्या मुलांपैकी 66% मुलांना डायबिटीस होतो. त्यातल्या एकालाच कोणाला तरी डायबिटीस असेल तर 33% मुलांना होतो. पण हे गणित आजकालच्या काळात आपल्याकडे कुठे लागू होत आहे? हल्ली मुलंच एक असतात किंवा 2 असतात. आता त्याला झाला तर 100%, नाही झाला तर 0%. त्यामुळे आईवडिलांनी काळजी घेणं हे त्यांच्या जीन्स तर बदलता येत नाहीत आपल्याला, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, त्या मुलांना त्या सवयी कशा लावतात, ते व्यायाम किती करतात, ते स्ट्रेस कसा हँडल करतात, त्यांची आपापसातली रिलेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर का मुलांच्या मनावर आपसूक बिंबवल्या गेल्या तर मुलांच्या मधला डायबिटीस नक्की कमी होऊ शकेल. कारण आपल्याकडे एक प्री डायबिटीस म्हणतात की अशी एक स्टेज येते की जिथनं तो दुभागणी होते की तो आयदर त्याला डायबिटीस होईल किंवा तो परत नॉर्मल होऊ शकेल. तर त्या काळामध्ये लाईफस्टाईल म्हणजे काय, शेवटी आहार, विहार, विचार या 3 गोष्टी आणि व्यसन या 4 गोष्टींवर तुम्ही किती कंट्रोल ठेवता ते जर का आपण शिकवायला लागलो लहानपणापासून तर हे संकट आपल्याला परतवता येणार नाही, पण आहे त्याच्यामध्ये त्याची वाढ तरी रोखता येईल. मी मगाशी उल्लेख केला होता डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2. तर नेमका हे काय स्टेजेस असतात, प्रकार काय आहेत? कारण ह्याच्याबद्दलही बरंच संभ्रम आहे. तर त्याबद्दल डायबिटीस म्हटल्यानंतर त्याला अनेक वचन डायबिटीसचं कसं करायचं मला माहिती नाही. आपल्याकडे जसं गर्दीचं अनेक वचन गर्द्या म्हणून करतात लोक, तसं डायबिटीसला एक एस लावायला पाहिजे पुढे. सो ते अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 14-15 प्रकारचे डायबिटीस आहेत, बरेचसे रेअर आहेत. पण त्याच्यामधला एक डायबिटीस असा आहे की लहानपणापासून मुलांच्या शरीरामध्येच इन्सुलिन प्रोड्यूस करणाऱ्या पेशींच्या विरुद्ध किंवा इन्सुलिनच्या विरुद्ध किंवा इन्सुलिन जिथे काम करतं त्या रिसेप्टर्सच्या विरुद्ध काम करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. आणि त्याच्यामुळे एका विशिष्ट वयापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॉय होतात आणि ना त्यांना इन्सुलिन तयार होत, इन्सुलिनचं काम होत नाही आणि मग त्या मुलांना तो डायबिटीस होतो. त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात, विच इज अ ऑटो इम्युन डिसऑर्डर. म्हणजे जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा असे जे डिसीजेस आहेत ते आहेत, अस्थमा आहे किंवा काही आहे. टाईप 2 डायबिटीस जो म्हणतात तो बहुतेक वेळा मोठ्या वयात होतो, पण आजकाल मोठ्या वयाची व्याख्या बदलली. म्हणजे आजकाल आम्ही 14व्या-15व्या वर्षीच मुलं मोठी झालेली असतात आणि त्यांनाही डायबिटीस होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये इन्सुलिन प्रोडक्शन पहिल्यांदा खूप चांगलं असतं. इनफॅक्ट खूप जास्ती इन्सुलिन पाझरतं, त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होतो आणि त्याच्यामुळे साखरेचं नियंत्रण जातं आणि त्याच्यामुळे डायबिटीस होतो. तर त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. त्याच्यानंतर गर्भारपणात होणारा किंवा डायबिटीस असतो त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. दॅट इज कॉल्ड GDM. ओके. त्याच्यानंतर इतर अनेक प्रकार आहेत. तर असे डायबिटीसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण कॉमन कुठला प्रकार आहे म्हणजे जो भारतामध्ये आपल्याकडे टाईप 1 डायबिटीस तसा खूप कमी सापडतो. पण टाईप 2 डायबिटीस इज अ गार्डन व्हरायटी किंवा ज्या सर्वसामान्यपणे जो डायबिटीस आहे तो टाईप 2 डायबिटीस आहे. पूर्वी म्हणायचे की 50 नंतर झाला, 60 नंतर झाला. हल्ली आम्ही म्हणतो की एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या मुलामध्ये, मग तो 12 वर्षाचा असेल, 14 वर्षाचा असेल आणि त्याच्यामध्ये जर का पोटाच्या आतल्या चरबीचं प्रमाण जास्ती आहे, तो वरनं थिन दिसत असेल, त्याला एक थिन फॅट इंडियन नावाची एक टर्म आहे की अनेक इंडियन असे आहेत की ज्यांचं BMI नॉर्मल आहे, वजन नॉर्मल आहे, पण त्यांची व्हिसरल फॅट किंवा शरीराच्या आतली फॅट जास्ती आहे, त्यांच्या ऑर्गनमधली फॅट जास्ती आहे, तर त्यांना तो डायबिटीस होतो. ज्यांच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्ती असतं, साखर नॉर्मल असते किंवा साखर वाढायला लागते, इन्सुलिनही वाढलेलं असतं आणि ह्या इतर गोष्टी असतात, तर त्याला आम्ही म्हणतो टाईप 2 डायबिटीस आहे त्याला. पण हे रिव्हर्स करता येतं का? म्हणजे समजा एखाद्याला डायबिटीस झाला तर तो, कारण आम्ही बरेचदा बघतो, बरेच व्हिडिओज आम्ही बघत असतो की क्युअर करता येतो, पूर्णपणे तुम्हाला डायबिटीस घालवता येतो. तर हे खरंच शक्य आहे का? एक गोष्ट सगळे डॉक्टर तुम्हाला सांगतील, चांगले डॉक्टर असतील ते सांगतील, प्रामाणिक असतील ते सांगतील की डॉक्टर्स म्हणजे एक प्रकारे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. कुठचाही आजार क्युअर करणं हे शक्य नाही. ॲटलिस्ट लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्या आहेत त्या आजच्या घडीला तरी. जेव्हा जेनेटिक थेरपी येईल तेव्हा कदाचित
क्युअर किंवा बरं होणं हा प्रकार पॉसिबल होईल. आता डायबिटीस रिव्हर्सलच्या पण एवढ्या जाहिराती येतात आणि एवढे लोक सांगतात, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये अशी समजूत होती की डायबिटीस ज्या क्षणी डायग्नोज होतो त्या क्षणी 50% इन्सुलिन प्रोड्यूस करणाऱ्या पेशी मेलेल्या आहेत आणि उरलेल्या 50% पेशी ह्या गलितगात्र आहेत, त्या हळूहळू मरणार आहेत आणि त्या 15 ते 20 वर्षात त्या मरतील आणि पेशंटला इन्सुलिन घ्यायला लागेल. 2012 साली डॉक्टर रॉय टेलर म्हणून एक माणूस होता, त्यांनी असं सिद्ध केलं की ह्या पेशी मेलेल्या नसतात, त्या सगळ्याच पेशी त्यांच्यामध्ये धुकधुक बाकी आहे. तर त्यांना तुम्ही जर का अशा रीतीने सांभाळलं, त्यांच्यावर अजिबात प्रेशर टाकलं नाही आणि माणसाच्या शरीरातली चरबी कमी केली, त्याचा आहार सुधारलात, तर त्या पेशी पुन्हा जिवंत होतात. पण जेनेटिकली त्या वीक आहेत, त्यामुळे त्यांनी काळजी घेतली तर त्याचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. आता शुगर नॉर्मल राहणं म्हणजे डायबिटीस रिव्हर्स झाला असं नाही. मी अगदी कठोर आहारातले नियम पाळले, रोज व्यायाम केला आणि माझा टाईप 2 डायबिटीस आहे, माझ्या इन्सुलिनच्या पेशी भरभक्कम आहेत, तरी माझी शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते, उत्तम कंट्रोलमध्ये राहील. HbA1c जे 3 महिन्याचं ॲव्हरेज असतं ते कंट्रोलमध्ये राहील. पण ज्या क्षणी मी समजा आज 2 वाट्या श्रीखंड खाल्लं तर माझी शुगर ताबडतोब वर जाईल. ते रिव्हर्सल नव्हे, तो उत्तम कंट्रोल आहे. पण ज्याला डायबिटीस रिव्हर्स होतो त्याच्यामध्ये त्या पेशी परत जोमाने कामाला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं एखाद्या क्षणी किंवा एखाद्या दिवशी जर का तुम्ही 2 वाट्या श्रीखंड खाल्लं तरी त्याची साखर वाढली नाही तर तो डायबिटीस रिव्हर्स झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्या पेशी याला काम करत आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की जे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाल्ला, कारण त्या पेशी ऑलरेडी वीक आहेत. त्यांनी एकदा दाखवून दिलं आहे की मी वीक आहे, तर मला सांभाळून घ्या, मी तुमच्याकरता परत उठून कामाला लागले. पण त्यांनी जर का त्याच्यावर अत्याचार करत राहिलं तर त्या पेशी मरतील आणि पुन्हा डायबिटीस होईल. त्यामुळे रिव्हर्सल इज पॉसिबल. प्रत्येक लाईफस्टाईल डिसऑर्डर रिव्हर्सल इज पॉसिबल. आणि औषधं कमी करून, औषधं न घेता शुगर कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते जर का रिव्हर्सल केलं तर. पण ह्याच्याकरता काही क्रायटेरिया आहेत. सगळ्यांचा डायबिटीस रिव्हर्स होत नाही. आता एखादा पातळ माणूस आहे, त्याच्या आतमध्ये पण चरबी नाही, बाहेर पण चरबी नाही आणि इन्सुलिनही कमी आहे, त्याचा डायबिटीस रिव्हर्स होणार नाही. डायबिटीस होऊन 15-20 वर्ष उलटून गेली आहेत, रिव्हर्सल होत नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे बघून ठरवायला लागतं की याचा डायबिटीस रिव्हर्स होईल की नाही. पण डॉक्टर, आपली बॉडी आपल्याला काही ना काहीतरी सिग्नल्स कायम देत असते ना, म्हणजे की आता जर डायबिटीज होणार आहे एखाद्याला किंवा ब्लड प्रेशरची गोळी सुरू होणार आहे एखाद्याची, तर काहीतरी सिग्नल मिळत असतात. बरेचदा ते सिग्नल समजत नाहीत किंवा त्या सिग्नलवरती दुर्लक्षही केलं जातं आणि मग अल्टिमेटली मग तो आपल्याला रोग होतोच. तर अशा काही सिग्नल्स किंवा जे क्लूज मिळतात ते एखाद्याने आयडेंटिफाय करावे का, किंवा ते कशा प्रकारे तुम्ही बघता याकडे? म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण असे सिग्नल मिळत नाहीत म्हणून डायबिटीस होतो. हे जर का मला कळलं असतं की माझी शुगर आता वर जायला लागली आहे तर मी कंट्रोल केला असता. बहुतेक वेळा डायबिटीस हा ॲन्युअल चेकअप्समध्ये होतो. BP डॉक्टरकडे दुसऱ्या काहीतरी कारणाकरता गेलं आणि मोजलं तर BP डिटेक्ट होतं. अनफॉर्च्युनेटली ह्या दोन्ही अत्यंत घातक रोगांचे प्री सिम्पटम्स काही नाहीत. त्यामध्ये चेक करत राहणं महत्त्वाचं आहे. लोक विनोदाने म्हणतात की हेल्थ चेकअपला गेला माणूस तर म्हणजे जाताना तो नॉर्मल माणूस असतो, हेल्थ चेकअप झाला की डॉक्टर लोक त्याच्यात काहीतरी रेड लाईन देतात आणि तो पेशंट म्हणून बाहेर येतो म्हणून. पण मी स्वतः अनेक वेळा हेल्थ चेकअपमध्ये अशा अनंत गोष्टी डिटेक्ट झालेल्या पाहिलेल्या आहेत की त्या माणसांचा जीव वाचला आहे. एक छोटं उदाहरण देतो की एक माझ्याकडे एक बाई आलेल्या, वजन कमी करायला आलेल्या. आता वजन कमी करायला आल्यानंतर त्या डायटिशियनकडे गेलेल्या असतात. डायटिशियननी त्यांना डाएट लिहून दिला होता, सगळं लिहून दिलं होतं. त्यांचं वजनही कमी होत होतं, पण त्यांना हवं तेवढं वजन कमी होत नव्हतं. तर डायटिशियनला आहार लिहून द्यायला शिकवलेलं असतं, पण बाकी रोग ओळखायला शिकवलेलं नसतं. सो ब्लड रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. तर मी तिचं थायरॉईड तपासतो. मी साधारण वेटचा प्रॉब्लेम असेल तर थायरॉईड बघतो. थायरॉईड पाल्पेट केलं तर इथे मला थोड्या गाठी लागल्या. म्हटलं पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड करून घ्या. तर त्या बाईने मला सरळ विचारलं की तुम्ही
मी तुमच्याकडे आले तुम्ही वजन कमी करायचं औषध द्या ना, तुम्हाला कशाला पाहिजे हे म्हणजे चांभार चौकशा असं म्हटलं नाही त्यांनी, पण सांगायचा तोच हेतू होता. मी म्हटलं मी असं करत नाही. मी म्हटलं जेव्हा वजन कमी करतो तेव्हा त्या माणसाला बरं करण्याकरता मी वजन कमी करतोय. वजनाने होणारे आजार किंवा वजनासोबत येणारे आजार ह्या सगळ्याचा विचार करून म्हटलं मला पेशंटला ट्रीट करत असतं. मी रोग ट्रीट करत नाही नुसता, मी माणूस ट्रीट करतोय. मग तिचा मुलगा आला, त्याला मी समजावून सांगितलं की हा अरे कॅन्सरही असू शकतो. काय बोलताय डॉक्टर तुम्ही, असं काय, तिला काय वजन तिचं वाढलेलं आहे, कॅन्सरमध्ये वजन कमी होतं. म्हटलं असं काही नाही, चेक करून घे. चेक करून घेतल्यानंतर तिथे गाठी होत्या सगळ्या. म्हटलं गाठी होत्या याचा तुम्हाला तर स्कॅन करायला लागेल. तुम्ही म्हणे एक एक वाढवत चाललात डॉक्टर तुम्ही. म्हटलं बघ असं आहे. त्यांनी लीलावतीला तेव्हा स्कॅन व्हायचा, तेव्हा स्कॅन करून घेतला. त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणतो कोल्ड नोड्यूल्स, विच आर मोस्ट लाईकली कॅन्सरस. नोड्यूल्स निघाले. तेव्हाच त्याची बायोप्सी पण झालेली होती. तिला थायरॉईडचा एक वेगळ्या प्रकारचा कॅन्सर निघाला. आणि ती म्हणाली मग तुम्ही सांगितलेल्या सर्जनकडे मी जाणार नाही, आमच्या ओळखीच्या सर्जनकडे जाऊ. म्हटलं तुम्ही कोणाकडेही जा, पण जा. त्या सर्जननी तिला सांगितलं की तू ह्या डॉक्टरकडे गेलीस ज्यांनी तुला वजन कमी करण्याच्या बरोबरीने तपासलं, आज तू मेली असतीच ना, कारण हा डिटेक्टच झाला नसता नंतर आणि वाढला असता शरीरात कुठेतरी. आणि ते झाल्यानंतर मला एक सोन्याची गणपतीची मूर्ती आणून दिली. म्हटलं मला मूर्ती नको, पण पुढच्या वेळेला म्हटलं डॉक्टरनी काय सांगितलं तो विश्वास ठेवून ते करून घ्या, कारण जीव वाढण्याची शक्यता असते. तर अशा आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात की म्हणजे वजन कमी करताना आम्ही माणूस बघतो, त्याचं वजन, काटा, किती पोटाचा घेर कमी झाला हे बघत नाही नुसतं. आणि हे सगळं बोलताना, हिस्ट्री घेताना, माणसाशी बघून, म्हणून मग आम्ही फोनवरनं नाही ट्रीटमेंट देऊ शकत की माझं वजन एवढं आहे, माझं अमुक अमुक आहे, तर त्याला काय करायचं. नाही, जसं मगाशी म्हटलात की हा सायलेंट आजार आहे, सायलेंट किलर असं आपल्याला म्हणता येईल, की जो आपल्याला सिग्नल्स काही देत नाही. पण मला माहिती आहे डॉक्टर, बरेचदा तुम्हाला हा प्रश्न अनेकाने विचारला असेल आणि आपण अनेकदा ही माहिती यूट्यूबमधनंही सर्च करत असतो, पण तरी मला आज मोहावरत नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की मला समजा मला डायबिटीज व्हायलाच नको असं हवं असेल किंवा मला ब्लड प्रेशर व्हायलाच नको असं हवं असेल, तर नेमकं काय करावं. म्हणजे असं काही फॉर्म्युला किंवा असं काही एक दिनचर्या म्हणा किंवा ओव्हरऑल एक काही बॅलन्स किंवा काही फॉर्म्युला सांगू शकाल का? एक तर असा कसलाही फॉर्म्युला नाही. जर का तो व्हायचा असेल तर तो होणार आहे. म्हणजे हे तुम्हाला, म्हणजे मी एकदम अध्यात्मात शिरलो असं वाटेल की ज्याच्या भाळी लिहिलेलं आहे सटवाईनी 5व्या दिवशी ते त्याला होणार आहे म्हणून. पण तरी पण हे टाळता येण्याकरता बेसिकली तुम्ही जे विचारलं की जी दिनचर्या, तर रोजचा व्यायाम माणूस काय करतो, व्यायामामुळे अनेक गोष्टी शरीरातल्या बदलत असतात. व्यायामामुळे होणारे अनंत फायदे, त्याच्यावर आपल्याला एक वेगळा म्हणजे पॉडकास्ट करू आपण. हो नक्की. पण त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 30 मिनटं चालणं किंवा अशी कुठची ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये रिपीटेडली मसल्स यूज होत आहेत, ज्याच्यामध्ये हृदयाची गती वाढते, असा एक प्रकारचा व्यायाम. दुसरा त्याच्यावरही महत्त्वाचा व्यायाम म्हणजे स्नायूंना ताण देऊन व्यायाम करणं. म्हणजे मग ते सूर्यनमस्कार असतील, वजनं उचलणं असेल, पण ज्याच्यामध्ये स्नायूंची ताकद वाढवण्याकरता प्रयत्न केले जातात असे व्यायाम. आणि तिसरे प्राणायाम. आणि चौथा हे लवचिकता शरीराची मेंटेन करण्याकरता केलेले व्यायाम म्हणजे योगासन. मग ते फिजिओथेरपिस्ट शिकवत असेल ते व्यायाम असतील, योगाचार्य जे शिकवत असतील ते व्यायाम असतील, पण हे 4 ह्याच्याकरता दिवसाचा 40 ते 50 मिनटं ही काढणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि यू आर सो फिट. तर तुझ्याकरता मी एक युक्ती सांगू शकतो. एक अत्यंत सुंदर पुस्तक आहे बॉडी बाय सायन्स म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की जर का फिट माणूस आहे, म्हणजे जसं प्रिव्हेंट करायचं डायबिटीज झाल्यानंतर तर नाही सांगत की फिट माणूस आहे, तर 30 सेकंद एका पर्टिक्युलर हार्ट रेटला, जो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो वयानुसार, त्या हार्ट रेटला 30 सेकंद पोचलं आणि पुढे 2 मिनटं आराम केला, परत 30 सेकंद पोचलं, असं 4 वेळा केलं. व्यायाम झाला 2 मिनटं. असं आठवड्यातलं 3 दिवस केलं तर अनेक रोग टाळता येतात. व्यायामाचा वेळ किती लागतो? टोटल मधले सगळे वेळ धरून 10 मिनटं. तर हे 10 मिनटं, प्राणायामाची 10 मिनटं, बाकी काही करायची गरज नाही. 20 मिनटं जर का रोज स्वतःकरता काढता आली तर तू म्हणतोस ते बरेचसे आजार टाळता येतात. आणि त्याच्याबरोबर दिनचर्या आहे.
तर दिनचर्येमध्ये आपण आज विसरलो आहे की आपल्याला आज प्रोटीन डेफिशियन्सी हा प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला आज कार्बोहायड्रेट्स कर्बोदकांचा एक्सेस हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे ते कार्बोहायड्रेट्स कमी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवाने तुमच्याकडे धान्य आहेत, कडधान्य आहेत, फळं आहेत आणि दूध आहे. या सगळ्या ह्याच्यात कार्बोहायड्रेट्स भरलेली आहेत. आणि म्हणजे मला कदाचित तू म्हणशील की हा ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे म्हणून मी ॲपल्सच्या विरुद्ध बोलतो आहे किंवा फळांच्या विरुद्ध बोलतो आहे. पण आजकाल लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे ते फळं जास्ती विकत घेतात, फळं जास्ती खातात, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होणं, त्याच्यामुळे युरिक ॲसिड वाढणं. कारण फळांमध्ये काय आहे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सोडली तर फ्रक्टोज आणि सुक्रोज पूर्णपणाने साखर आहे. आणि लोक आज म्हणजे द्राक्ष खाल्ली तर टोपलीच्या टोपली द्राक्ष खातात, आंबे खाल्ले तर 4 आंबे खातात. मग ह्याच्यातनं व्हिटॅमिन ए मिळतं म्हणून केवढी साखर पोटात जाते. तर मी तर सगळ्यांना सांगेन की 100 ते 150 ग्रॅमपेक्षा फळ वरती खाऊच नका दिवसभरात. नंतर भाज्या हा प्रकार अत्यंत निग्लेक्टेड आहे. आणि तू माझ्या हॉस्पिटलमध्ये कुठे येऊन बघ, माझे सगळे पेपर्स काढून बघ, मी सगळ्यांना सांगतो की एकाच 3 प्रमाणात भाज्या खायच्या. मी तुम्ही जर का 2 चमचे भात घेतलात 6 चमचे भाजी खा. 2 चमचे डाळ खाल्लीत तरी 6 चमचे भाजी खा. सो भाजी हे अमृत आहे आजच्या जीवनातलं. आणि त्यातल्या त्यात वेलीवरच्या भाज्या हे जर का पाळलं, हा हिशोब फक्त पाळला तरी पण ब्लड प्रेशर डायबिटीस हे टाळता येतील. म्हणजे मी हे मोठं बोल्ड स्टेटमेंट करतो की टाळता येतील म्हणून. पण मला खात्री आहे की हे जर का यंग माणसांनी हे चालू केलं तर 100% त्यांना येणारच असेल डायबिटीस तर 10 वर्ष पुढे जाईल. डिले तरी होईल ॲटलिस्ट. बरोबर. तुम्ही फॅटी लिव्हरचा उल्लेख केला, तर फॅटी लिव्हर आणि डायबिटीसचा नेमका काय संबंध आहे? हे बघा, आता ना मेडिसिनमध्ये कसं होतं की पूर्वी एक जनरलिस्ट होता, तो सगळ्या आजारांवर उपचार करायचा. त्याच्यानंतर मग स्पेशलायझेशन चालू झालं. सो चिवी जोशांच्या काळात सुद्धा, एवढ्या जुन्या काळात सुद्धा जोक होते की उजव्या कानाचा डॉक्टर आणि डाव्या कानाचा डॉक्टर वेगळा असेल म्हणून. सो नंतर स्पेशलायझेशन वाढत गेलं. मग एक ब्रेनचा स्पेशालिस्ट झाला, हार्टचा झाला, लिव्हरचा झाला, डायबेटॉलॉजिस्ट वेगळे झाले, ब्लड प्रेशरवाले वेगळे झाले. आणि आता लोकांच्या परत लक्षात यायला लागलं आहे की हे सगळं एकत्र एकटं चालत नाही. तर त्यामुळे पहिल्यांदा हे झालं की म्हणजे डायबिटीसला हार्ट डिसीज इक्विव्हॅलंट म्हणायला लागले. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डायबिटीस आणि हार्ट हे किडनीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मग डायबिटीस आणि हार्ट किडनी CKM सिंड्रोम म्हणायला लागले त्याला. अच्छा. मग त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लिव्हरशिवाय हे पूर्ण होत नाही किंवा हे सगळं, त्यामुळे आता CKLM सिंड्रोम म्हणायला लागले. मग आता फक्त ब्रेन यायचा राहिला आहे. फुफ्फुसं अजूनही वेगळी आहे, पण बाकी हे सगळे एकत्र आहेत. त्यामुळे लिव्हर आणि डायबिटीस यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आपण टाईप 2 डायबिटीस म्हणजे भारतातल्या डायबिटीसबद्दल बोललो, त्याची सुरुवात लिव्हरमध्ये फॅट जमा होण्यापासून होते. लिव्हरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा फॅट ही फॅट सेल्सकडे पाठवली जाते. थोडक्यात त्याची साखर असते, ती साठवण्याची क्षमता खूप छोटी आहे. एक्सेस साखर आली की त्याची फॅट बनते, ती फॅट सेल्सकडे पाठवली जाते. तर मी त्याला गमतीने काही लोकांना अत्यंत लकी माणसं म्हणतो की ज्यांच्याकडे जितकी फॅट पाठवाल तेवढी फॅट ते सामावून घेतात. पेशी, स्किन खालच्या पेशी त्या वाढतात, मोठ्या होतात, तो माणूस जाडा होतो, पण त्याला आतमध्ये काही परिणाम होत नाही. असे खूप रेअर लोक आहेत की ज्यांचं वजन वाढतं, त्यांना शेवटी हाडांचे आजार होतात, पण त्यांना ब्लड प्रेशर डायबिटीस होत नाही, कारण लिव्हरमध्ये फॅट साठत नाही. बहुतेक वेळा फॅट्सच्या सेल्सना पण लिमिट आहे, तर त्या परत पाठवून देतात फॅट लिव्हरकडे. मग लिव्हर ती सामावून घेते आणि लिव्हरच्या आतमध्ये फॅट जमा व्हायला लागते. तर लिव्हरच्या आतमध्ये एवढी फॅट जमा होईल तेवढं ते इन्सुलिनचं काम कमी करायला लागतं आणि ती फॅट स्पिल होते आणि पँक्रियासमध्ये जाते. आणि पँक्रियासच्या भोवती जिथे इन्सुलिन प्रोड्यूस करणाऱ्या पेशी आहेत त्यांच्या भोवती ती फॅट जाऊन बसते आणि अजून इन्सुलिन प्रोडक्शन कमी करते आणि त्याच्यातनं साखर वाढायला लागते. आणि जेवढी साखर वाढेल तेवढा निसर्गाचा एक नियम आहे की साखरेला कळतं की मला कोण नियंत्रणाला आणेल, तर इन्सुलिन. त्यामुळे ती पहिल्यांदा जाऊन बीटा सेल्सवर अटॅक करते. त्याला ग्लुकोटॉक्सिसिटी म्हणतात. सो पहिल्यांदा लायपोटॉक्सिसिटी येते, फॅटमुळे येणारे आजार, त्याच्यानंतर ग्लुकोजमुळे होणारे त्रास, आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचं प्रोडक्शन बिघडतं, त्याची क्वालिटी बिघडते आणि डायबिटीस चालू होतो.
त्यामुळे फॅटी लिव्हर हे आपल्याकडच्या डायबिटीसचं म्हणजे गंगोत्री आहे ती. त्याच्यातनं पुढे डायबिटीस होतो. असं पण काही बरेचदा चर्चा होत असते की खूप नॉनव्हेज खाल्ल्यामुळे किंवा ड्रिंक्स घेतल्यामुळे किंवा ओव्हरऑल आपली जर झोप कमी असेल तर ह्यामुळे डायबिटीज जास्त पहिले ट्रिगर होतो. तर हे काय आहे, हे मिथ्स आहेत, फॅक्ट्स आहेत, ह्याच्यावर थोडं क्लॅरिटी द्याल का? एकतर झोपेबद्दल ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्याला सगळ्या शरीराचं जे रिपेअर, रिजनरेशन, रिज्युविनेशन सगळं झोपेमध्ये होतं. त्यामुळे जर का तुम्हाला 7 तास झोप नसेल तर तुम्हाला सगळे आजार होऊ शकतात. डायबिटीस होऊ शकतो, वजन वाढू शकतं, सगळं प्रूव्हन आहे. आता आणि ती अनइंटरप्टेड स्लीप असावी, कारण स्लीप हायजीन म्हणजे क्वालिटी स्लीप पाहिजे त्याला. त्याला ज्या REM नॉन REM सायकल्स असतात त्याचे तेवढे सायकल्स पूर्ण झाल्या पाहिजेत. तर मुलं आजकालची मला सांगतात बरेचदा येतात की आम्ही 8 तास झोपतो, 10 तास झोपतो. पण ती झोप जी आहे ती सूर्यास्त ते सूर्योदय ह्याच्यामध्ये 7 तास पाहिजे. मुलं 3 वाजता झोपतात आणि नंतर 12ला उठतात, त्यांनी चालत नाही. त्यामुळे सूर्यास्त ते सूर्योदय याच्यामधली 7 तास झोप ही खूप महत्त्वाची आहे. दुसरा प्रश्न विचारला दारूबद्दल. हा तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी विचारतात. म्हणजे जसं काय आपलं जीवन दारूवर केवढं अवलंबून आहे. म्हणजे सगळं रामायण सांगून झालं की डाएटबद्दल बोलून झालं आणि हे नुसत्या लोकांच्या मिटिंगमध्येच नाही, डॉक्टरांच्या मिटिंगमध्ये पण. शेवटचा प्रश्न असतो व्हॉट अबाउट अल्कोहोल. तर लोकांनी आता लोक घेणारच आहेत, मग त्यांनी लिमिट्स घालून दिले आहेत की आठवड्याला पुरुषांनी 90 ml दारू प्यायली तरी चालेल. त्यांनी परत तेच आहे की जेनेटिकली तुमची लिव्हर वीक असेल तर ती त्याला त्रास देणार आहे. त्याची मग एन्झाईम्स वाढायला लागतात आणि फॅटी लिव्हर होते. काही लोकांना नाही त्रास होत, पण ते काही लोकांना नाही त्रास होत. तो जो नॉर्मल कर्व असतो, बेल कर्व असतो, त्याच्यामधले जे आउटलायर्स आहेत ते लोक आहेत, पण ते नेहमी चर्चेत येतात. जसं तुमच्या पत्रकारितेमधलं मी एक वाक्य ऐकलेलं आहे की म्हणजे कुत्रा माणसाला चावला ती बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. तसं आहे की ही जी माणसं असतात ती खूप फेमस होतात. माझ्याकडे असे लोक येतात की माझे आजोबा रोज दिवसाला 70 विड्या प्यायचे आणि ते 96 वर्ष जगले, त्यांना काही झालं नाही. अरे पण ह्या अशा माणसाच्या मागे किती माणसं लंग कॅन्सरनी मेली आहे कोणाला ते कोणी सांगत नाही, कारण सिगरेट पिऊन मरणारे माहिती असतं, पण सिगरेट पिऊने न मरता जगला ह्याची बातमी होते. तर त्यामुळे असं आहे ते दारू हे हा शेवटी ना आपल्याकडे म्हणतात ना की स्वतःला ओळखा. तर हे स्वतःला ओळखणं खूप जरुरीचं आहे की मला काय सोचतं. एक CGMS म्हणून आपण जे बोललो मगाशी की एक दिवसाचे 24 तास साखर मोजत राहतं. ते गॅजेट आहे ते. तर त्याचा मगाशी म्हटलं त्या डॉक्टर बाईंनी जो खूप सुंदर उपयोग करून घेतला त्याचा, तर त्याच्यामुळे असं दिसून आलं आहे की काही लोकांचं भात खाऊन साखर वाढत नाही, त्यांचे गहू खाऊन वाढते. काही लोकांची ज्वारीनी वाढते, काही लोकांचा आंबा खाऊन काही होत नाही, काही लोकांच्या आंब्यानी वाढते. माझ्याकडे असे पण काही पेशंट आहेत की दारू प्यायली की त्यांची साखर खाली राहते. तर म्हणून मी काय त्यांना दारू प्रिस्क्राईब नाही करू शकत. हा इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन आहे. पण डॉक्टरकडे समोर माणूस आल्यानंतर आम्हाला एक स्टॅटिस्टिक्सवर म्हणजे भरोसा ठेवून जगायला लागतं की बहुतेक लोकांना काय होईल आणि बहुतेक लोकांना वाईटात वाईट काय होईल हे गृहीत धरून हा माणूस पण त्या कॅटेगरीत बसतो. म्हणजे प्रिपेअर फॉर द वर्स्ट आणि होप फॉर द बेस्ट किंवा ट्रीट फॉर द बेस्ट अशा रीतीने आम्हाला काम करायला लागतं. त्यामुळे बरेचदा तू ऐकलं असेल असं की बाहेर जाऊन लोक सांगतात की त्यांनी ना एवढ्या टेस्ट दिल्या होत्या, मी काहीच केल्या नाहीत, अजूनही मला काही झालेलं नाही. असे खूप डॉक्टरांची चेष्टा करणारे लोक असतात, पण त्याच्या मागे असे अनेक लोक आहेत की ज्यांचं काहीतरी लवकर निदान झालं, त्यांना फायदा झाला. आणि नॉनव्हेजबद्दल पण तसंच आहे की नॉनव्हेजचा एक मोठा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात. म्हणजे नेहमी एक उदाहरण देतो की चिकन 100 ग्रॅम चिकन घेतलं तर 100 ग्रॅम प्रोटीन मिळत नाही, 35 ग्रॅम प्रोटीन मिळतात, पण 0 कार्बोहायड्रेट्स आहेत. पण ते सोयाबीन घेतलं तर सोयाबीनमध्ये 46 ते 47 ग्रॅम प्रोटीन आहेत 100 ग्रॅममध्ये, पण 54 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि पूर्वीच्या काळात जेव्हा लोक 12 तास काम करायचे, लो ग्रेड काम करायचे, तेव्हा कार्बोहायड्रेट्स जळून जायची. त्यामुळे जे प्युअर व्हेजिटेरियन होते ज्यांच्या जेवणामध्ये 7 ते 10% पण प्रोटीन नसायची, बाय द टाईम ते बाळ 18 वर्षाचं होतं तोपर्यंत त्याच्याकडे इनफ प्रोटीन साठलेली असायची, कारण तो कधीच प्रोटीन मोडणारे व्यायाम करायचा नाही.
त्यामुळे ते प्रोटीनबद्दल आहे. आता चिकनचा प्रोटीन देण्याकरता किंवा प्रोटीनच्या क्वालिटीकरता उत्तम उपयोग आहे. पण असं दिसून आलेलं आहे की अनेक ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत त्या ॲनिमल प्रोटीन्समुळे वाढू शकतात. बरेचसे कॅन्सर हे ॲनिमल प्रोटीन्समुळे वाढू शकतात. त्यामुळे ते पण जर का प्रमाणात खाल्लं तर ठीक आहे. त्यामुळे म्हणजे असं काही नाही की नॉनव्हेज खाल्लं नाही तर ताकद येत नाही किंवा नॉनव्हेज खाल्लं तर लगेच काहीतरी रोग होईल म्हणून. हे शेवटी ना परत तिथेच मी येतो की मी कसा आहे, मी कोण आहे, माझ्या शरीरात देवानी किंवा निसर्गाने माझ्या आईवडिलांकडनं माझ्याकडे काय आलं आहे आणि ते मला प्रयोगानेच बघायला लागतं काय होणार आहे ते, आणि माहिती जी असेल ती त्यामुळे मला ठरवायला लागतं माझ्याकरता चांगलं काय आहे आणि मग तिथे तुम्ही सल्ला घेऊ शकता. नाही, मला ना ती थेरी तुमची मला फार आवडली होती जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो आणि आपल्या अनौपचारिक गप्पा चालू होत्या की तुम्ही लिहून ठेवा की परवा काय खाणार आहात किंवा तेरवा काय खाणार आहात. तर त्याबद्दल थोडंसं मला परत एकदा तुम्ही त्याचं हे केलं. म्हणजे हे मला माझा एक आवडतं प्रिन्सिपल आहे की कोणी माणूस जेव्हा तो काहीतरी खातो तेव्हा तो देवा मला जाडा कर, देवा माझी साखर वाढव म्हणून खात नाही. बरोबर. तर त्यावेळेला दॅट इज कॉल्ड ॲज इम्प्लिमेंटेशन फेल्युअर, की मी ते ठरवलेलं नसतं, अचानक माझ्यासमोर येतं आणि म्हणून मी त्याला बळी पडतो. पण तेच जर का मी ठरवलेलं असेल पहिल्यांदा तर मी त्याला नाही म्हणण्याची शक्यता वाढते. मी तुम्ही घरातनं आज इथे येताना सुद्धा ठरवून आलात की आज मी डॉक्टर पाटणकरांना हा प्रश्न विचारणारच आहे आणि त्यांनी जर का सांगितलं की हा विचारायच्यानंतर मी सांगणार नाही, मी विचारणारच. पण हे जर का ठरवलेलं नसेल आणि इथे येऊन तू विचारलं तर मी सांगितलं हा नको, तर कदाचित तू म्हणशील जाऊ दे म्हणून. तर मग ठरवण्याला खूप महत्त्व आहे. आणि आपल्याकडे म्हणतात ना की आधी केले मग सांगितले, तसं जर का तुम्ही डाएटबद्दल अगदी अडाणी माणसाला त्याला सांगितलं तू परवाला काय खाणार आहेस, तुला माहिती आहे की तुला डायबिटीस आहे त्यामुळे तुला साखर नको आहे, त्याला फक्त एवढी प्रायमरी माहिती दिली की तुझ्या ह्या सगळ्या अन्नातनं तुझी साखर वाढणार आहे, तुला माहिती आहे चॉकलेटमधनं वाढते, अमुक वाढते, तमुक वाढते, आणि मला परवाला पार्टीला जायचं आहे, तर मी काय खाईन हे आज लिहून ठेवलं, मी ते 2 दिवस वाचतो आहे, तर मी त्याला टिकून राहण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही उद्याचा किंवा परवाचा आहार आज लिहून ठेवा. त्यांनी शरीराला एक ना खूप डिसिप्लिन येते आणि इम्प्लिमेंटेशन फेल्युअरवर मात करता येते. दुसरं म्हणजे कोणी आपणून लिहित नाही की मी 2 स्कूप आईस्क्रीम खाईन, तेव्हा तो लिहितो मी अर्धा स्कूप खाईन. दॅट इज अ विन. अर्धा स्कूपच तो खातो आहे. आणि तिसरा कॉलम असतो त्याच्यामध्ये की हे जर का घडलं नाही माझ्या हातनं तर का घडलं नाही. आता समजा मला अचानक बाहेर जायला लागलं, किंवा अगदी एक उदाहरण देतो की माझ्या घरातली एक माझी मावशी होती, तिला प्रचंड आग्रह करायला लागायचा आणि ती ब्लॅकमेल करायची लोकांना की उद्या काय मी मेल्यानंतर तुला आग्रह करायला येणार आहे का वगैरे म्हटल्यानंतर तो माणूस खायचा. तर मला माझ्या मामाला डायबिटीस झाला, त्याने विचारलं हिला कसं आवरायचं, म्हटलं मी आवरतो तिला. मग तिला सांगितलं की तू मेल्यानंतर काय होईल ते माहिती नाही, पण तू हे दिलंस तर मी मरीन, तुला मी मरायला पाहिजे का. पण हे मी आधी ठरवलं होतं, त्याच्यानंतर तिने आग्रह करणं बंद केलं. तर ते ठरवण्याला खूप महत्त्व आहे. आणि का केलं किंवा का झालं नाही माझ्या हातातनं हे इमर्जन्सीमध्ये झालं नाही तर समजू शकतं, पण ती कारणं रिपीट व्हायला लागली तर मला त्याच्यावर काम करता येतं. की मी रोज संध्याकाळच्या वेळेला मला निखिल भेटतो आणि मला तो रोज वडापाव खायला देतो गजाननचा, तर मला निखिलला भेटणं बंद करायला पाहिजे किंवा त्याला सांगायला पाहिजे की तू मला मारतोयस म्हणून. सो हे जर का लिहून ठेवलं उद्याचा डाएट आणि परवाचा डाएट, तर आणि घरच्या लोकांशी बार्गेन करायला लागतं. कारण म्हणजे मला उद्याला गवारीची भाजी पाहिजे, तर गवार घरात नसेल तर उद्या काय करणार आहे, त्यामध्ये आणून ठेवणं. त्यामुळे इन जनरल पर्सनॅलिटी खूप सुधारायला लागते. त्याच्यामुळे प्री प्लॅन्ड असणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा काय होतं त्या फॅमिलीला त्याचा त्रास होतो, कारण आपण एक अमुक डाएट फॉलो करत असतो आणि मग ती बिचारी फॅमिली पण त्यात भरकटत जाते. तर त्यात मग काय होतं, मग तो डाएट सॅक्रिफाईस होतो. कारण की कशाला बाबा कोणाला एवढं कष्ट कशाला द्यायचे. याच्यामध्ये आणखीन एक आहे की बायका युजली सॅक्रिफाईस करतात, पण नवऱ्याला डायबिटीस असेल तर त्याच्याकरता वेगळं खाणं बनवलं जातं. पण बाईला डायबिटीस असेल तरी म्हणते मी इतरांकरता कशाला बनवू आणि माझ्याकरता वेगळं कशाला बनवू. तर त्यामुळे ह्याला फॅमिली सपोर्टची खूप गरज आहे. म्हणजे डायबिटीसमध्ये तर सपोर्ट ग्रुप्स आर सो इम्पॉर्टंट की प्रत्येकाचं मोटिवेशन कमी जास्ती होऊ शकतं, त्यावेळेला दुसरा त्याला साथ देऊ शकतो. आणि म्हणजे बेसिकली कम्युनिटी. आपल्याकडे ना एक म्हणतात की माणसाचं आयुष्य 4 भागात विभागलेलं आहे.
एक आहे अर्निंग आणि लर्निंग, म्हणजे आपण शिकतो आणि पैसे कमावतो, म्हणजे काय उदरनिर्वाह चालावा म्हणून. दुसरं आहे की फॅमिली लाईफ आहे. तिसरं आहे सोशल लाईफ आहे. आणि चौथं आहे लिजर आणि म्हणजे इंट्रोस्पेक्शन, मी कोण काय वगैरे वगैरे सगळं. तर या 4 विभागामध्ये माणसं जगत असतात. त्यातल्या कुठचाही एक विभाग खूप श्रिंक होत गेला तर दुसरीकडे ताण वाढायला लागतो. त्यामुळे सोशल लाईफ ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, मित्र असणंही तेवढंच गरजेचं आहे. सो त्यामुळे तिथे जर का हे बोलायला लागलो आपण, आता मला वाटतं की ह्या अशा तुम्ही जे कार्यक्रम करताय तो मला एवढा प्रकार आवडला की ह्या निमित्ताने तुमचा त्यांच्याशी संवाद होईल आणि ते एकमेकांशी बोलायला लागतील. बरोबर. आणि हे एकमेकांशी बोलायला लागले ना तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. त्यामुळे हे खूप चांगला प्रयोग आहे तुमचा. सर, मला अजून एक तुमच्या थेअरीबद्दल डिस्कस करायचं आहे, जे तुम्ही मला एकदा सांगितले होते की, आणि आता मला कायम मी जेव्हा श्रीखंड खातो मला तुमचीच आठवण येते की आपण बरेचदा काय होतं की श्रीखंड आवडतं म्हणून घेतो, पहिला स्कूप खातो, दुसरा खातो, ॲक्च्युली तिसऱ्या स्कूप नंतर वी आर ॲक्च्युली डन, म्हणजे वी हॅव सॅटिस्फाईड असं. पण ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही म्हणून बरेचदा ओव्हर इटिंग होतं का? म्हणजे ते काय आहे ती थेअरी नेमकी तुमची? तर इथे ना आपल्या जी देवानी 5 इंद्रिय दिलेली आहेत आणि माणूस जगतो कशा करता, जगण्याचा आपण म्हणतो ना की पर्पज पाहिजे जगण्याकरता, तर त्याच्यातलं एक पर्पज आहे आनंद आणि समाधान. तर त्याच्याकरता 5 इंद्रियांना बाहेरच्या गोष्टींचं आकलन करणं आणि त्याच्याबरोबर आनंद आणि समाधान देणं, ही दोन्ही कामं दिलेली आहेत. आजकालच्या जगामध्ये आपण चांगलं ऐकत नाही. तुम्ही किती वेळा चांगली मैफिल ऐकली आहेत, गाणी ऐकली आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटलं किंवा रंगून गेलं, त्याच्यामध्ये म्हणतो आपण, तहानभूक विसरून त्याच्यात गेलात तुम्ही. डोळ्यांनी असं किती वेळा पाहिलं, नाकाने किती वेळा असे सुगंध घेतलेत. शेवटी सगळी जबाबदारी ते जिभेवर येऊन पडते. त्यामुळे जिभेची 2 कामं आहेत की जे नको असेल, जे विषारी असेल ते बाहेर टाकणं, ते आतमध्ये जाऊन न देणं आणि त्याच वेळेला मेंदूला आनंद देणं. त्याच्यामध्ये सगळी गफलत होते. शरीराला जेवढी गरज आहे तेवढ्या अन्नाची आनंद देण्याकरता गरज नाही. तर आनंद देण्याकरता जे काय अन्न लागतं त्याच्यामध्ये ज्या 6 चवी आहेत, त्याच्यामध्ये अगदी तान्ह्या मुलाला गोड चव आवडते, त्याच्यानंतर ते मोठं होईल तसं खारट चव आवडते, त्याच्यानंतर मग एका वयात त्यांना आंबट चव आवडायला लागते, तारुण्यात आलं की तिखट चव आवडायला लागते, आणि जसं वय वाढेल तसं तुरट आणि कडू चवी ह्या सोसायला लागतात. पण तुरट आणि कडू चवी ह्या मेडिसिनल आहेत. आता ह्याच्यातनं ह्या चवींच्या कॉम्बिनेशन्समधनं माणसाला आनंद मिळतो. त्यामुळे तुमच्या पिंडामध्ये एखादी गोष्ट तुम्ही खाता आणि म्हणता की हा हे म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड आहे, ते खाण्याकरता तुम्हाला त्या चवीचं जे कॉम्बिनेशन आहे ते लागतं. त्याच्याकरता क्वांटिटीची गरज नाही. तर ते कॉमर्समधला एक नियम आहे की तो डिमिनिशिंग रिटर्न्स, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. म्हणजे एका मर्यादेच्या बाहेर तुम्ही जर का इनपुट देत गेलात तर त्याच्यात त्यांना रिटर्न्स कमी कमी व्हायला लागतात किंवा नुकसान व्हायला लागतं त्यातनं. तर तसं आहे की तुम्ही अगदी थोडा छोटा पहिला घास घेतलात तर 60-65% तुम्हाला आनंद मिळतो, दुसऱ्या घासामध्ये 80-90% मिळतो आणि तिसऱ्या घासात 100% आनंद मिळतो. त्याच्याकरता क्वांटिटीची गरज नाही. पण आपण ती लहानपणापासून लावून घेतली आहे की क्वांटिटी ही खरी महत्त्वाची, कारण आपण शेवटी उपासमार, माणसाची जातच उपासमारीत होती. त्याच्यामुळे आपल्याला क्वांटिटीवर आपण भर द्यायला लागलो. माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांनी मनाला ट्रेनिंग दिलं आहे की आनंद देणाऱ्या गोष्टी आणि पोषण देणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये फारकत करायची. आणि लोक किती एक्सटेंडपर्यंत जाऊन करू शकतात. तर तुम्ही अत्तरदाणी पाहिले, त्याला अत्तर लावायला जो एक छोटा स्कूप असतो, तेवढे 3 श्रीखंडाचे घास जरी घेतले तरी 100% आनंद मिळतो. माझ्याकडे एक बाई होत्या, त्या चकली फार डिफिकल्ट आहे म्हणून तर म्हटलं की सोपं काहीच नाही आहे. हे साधं आहे पण सोपं नाही आहे. पण ही सवय लावून घ्यायला लागते. आणि एकदा मनाला आनंद मिळाला की ठरवलं की तुम्हाला, मला सांगा, लताचा एक सूर तो तुम्हाला आनंद देतो. पण असं होत नाही ना की लताची 1000 गाणी ऐकल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही म्हणून. तिचं एक गाणं ऐकलं तरी पण त्याच्यातनं आपल्याला लगजा गळ्याचे नुसते सूर ऐकले तरी तुम्हाला तृप्त झाल्यासारखं वाटतं. ती सवय आपण जिभेला पण लावायला पाहिजे, पण ती लावत नाही. कारण हे सगळं जिभेवर आपण ठरवलेलं आहे. एका बाईनी चकल्या करायच्या आणि चकल्या अशा झाडायच्या
त्या सोऱ्याला जे कंगोरे असतात ना ते पण चकलीच असते ती. त्याचे 3 घास खाल्ले की त्यांना बरं वाटायचं. सो हे सवय लावून घेण्यावर आहे. मग ते जर का केलं तर अन्नाचं व्यसन कधी लागणार नाही. आणि मग व्यसन एकदा लागलं नाही अन्नाचं की तुम्ही जेवढं हवं तेवढंच खाल. कारण शेवटी माणसाला म्हणजे लोक जे म्हणतात ना की खाण्यासाठी जगायचं आहे का जगण्यासाठी खायचं आहे, तर ते दोन्ही आहे. आनंदही मिळाला पाहिजे आणि पोषणही झालं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टींची फारकत करता आली पाहिजे तर ते शक्य आहे. तुम्ही हेही वारंवार म्हणता की चवीने डाएट केला पाहिजे, म्हणजे चवीशिवाय डाएट करू नये. तर आणि मला वाटतं एक तुमच्याकडे एक पेशंट पण होता की ज्याला तुम्ही काही डिंकाचा लाडू फक्त त्याबद्दल थोडंसं कारण की माझा हा पहिल्यापासूनचा म्हणजे एक ठाम समजूत आहे. कारण म्हणजे नशिबाने असेल की लहानपणापासून अत्यंत चवीपरीने खायची सोय होती घरामध्येच. आईच एवढं काय काय करायची, त्यामुळे चवीचे अत्यंत हे आहे. तर मी स्वतः डायबेटॉलॉजिस्ट झालो, नंतर लोकांना डाएट द्यायला लागल्यानंतर मी प्रत्येक प्रयोग स्वतःवर करून बघितला. तेव्हा लक्षात आलं की आपण जे काही लिहून देतो ते फार दिवस करणं शक्य नाही. जर का त्याला म्हणजे क्रिएटिव्हिटी तिकडे पाहिजे की पोषण मूल्य कमी असताना, कार्बोहायड्रेट्स कमी असताना चव कशी वाढवायची. सो त्याच्यावर डाएट म्हणून चवीशिवाय डाएट नाही कधी. तर त्याचं मी एक मूर्तिमंत उदाहरण पाहिलं की एका माणसाला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता आणि त्याची अन्ननलिकाच काढून टाकली होती. आता त्याला पोषण कसं देणार, तर इथून एक परक्युटॅनियस ट्यूब म्हणतात, ती पोटात ट्यूब टाकलेली आणि त्याची न्यूट्रिशनिस्टनी त्याला सांगून ठेवलेलं की यांची उंची एवढी आहे, यांचं वजन एवढं पाहिजे, त्याच्याप्रमाणे एवढी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, परफेक्ट न्यूट्रिशन प्लॅन. तो तिथनं जायचा. त्यांना अन्न तर सगळं मिळत होतं पण वजन कमी कमी होत होतं. शेवटी माझ्याकडे घेऊन आले की ह्यांच्याकरता काय करता आलं तर बघा. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की या माणसाला अन्न मिळतं आहे पण आनंद मिळत नाही. त्याला आनंद देण्यासाठी काय करता येईल. तर त्यांना मी विचारलं. थोडे आजोबा म्हातारे होते, नातवंड घेऊन आले. त्यामुळे ते पण कौतुकास्पद होते की नातवंड आली आजी आजोबांबरोबर जात नाहीत कुठे, खास करून अशा ठिकाणी कुठे. तर म्हणे मला डिंकाचा लाडू आवडतो पण तुम्ही माझी चेष्टा काय करताय डॉक्टर म्हणे, मी काय खाऊ कसं म्हणे. म्हटलं तुम्हाला डिंकाचा लाडू आवडतो जरा कठीण आहे, करणार कोण. तो म्हणे मी सगळं करू शकतो, मी बाजारातनं सामान आणून देतो, मी स्वतः डिंकाचे लाडू बनवीन, सगळं बनवीन. म्हटलं मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही खा. तो म्हणे पण अन्न जाणार नाही. म्हटलं मी खा सांगतोय म्हणजे गिळा नाही, तुम्ही चावा, चव घ्या, आनंद घ्या त्याचा आणि थुंकून टाका. आपल्याकडे तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना काही वाटत नाही, तर ह्या कारणाकरता तुम्ही थुंकलात तर काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर चेष्टा करत नाही ना म्हणे माझी. म्हटलं नाही अजिबात नाही. त्या माणसाचं वजन त्यावेळेला 5 फूट 9 इंच उंची आणि 33 का 37 किलो असं काहीतरी वजन होतं. बापरे. 3 महिन्याने ते आले 56 किलो वजन. मी त्यांना एक शब्दाने डाएट लिहून दिलेला नव्हता, त्यांचा आहे तो डाएट चालू होता. मी फक्त केलं होतं काय, त्यांना जिभेचं जे दुसरं काम आहे की मनाला आनंद देणं, ते म्हणतात आता मी एन्जॉय करतो, मी काही खाऊ शकतो म्हणे. कारण म्हणे मला शेवटी काय खाण्याचं समाधान मिळतं आहे आणि शरीराचं पोषण इकडनं होत आहे. ही जी फारकत आहे ती मनाने अवधानाने केली तर प्रत्येकाला कॅन्सर व्हायची गरज नाही ना. मला एक थोडा गमतीदार किस्सा आठवला, तो मी आता शेअर करतो. की माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा होता, तर त्याची आई मला वाटतं अनेकदा त्याला नावडती भाजी द्यायची. तर तो त्याच्या डेस्कटॉपवर त्याच्या आवडीचे पदार्थ डिस्प्ले करायचा आणि मग तीच भाजी खायचं. वाव. सो म्हणजे दिस इज ऑल माइंड गेम, सायकोलॉजिकल असतं हे सगळं. म्हणजे ॲब्सोल्युटली. म्हणजे माइंड आणि बॉडी आर नॉट सेपरेट. इनफॅक्ट ह्याच्यावर आपल्याला एक वेगळा पॉडकास्ट करता येईल की प्रत्येक पेशीला मन असतं, प्रत्येक पेशीमधनं इमोशन्सचे मॉलिक्युल्स पाझरतात. त्यामुळे तुम्ही ते कुठच्या ज्ञानेंद्रियामार्फत घेता त्याला हे नाही. ते ज्ञानेश्वरांची म्हणून काहीतरी ओवी आहे ना की अतिंद्रिय ते भोगविणे इंद्रियांकरवी आणि मग तुम्हाला जिभेनी पाहायला लावीन वगैरे अशा काहीतरी टाईपची एक ओवी आहे. तर ते काय खोटं नाही आहे. हे जे त्यांनी केलं होतं की ते समाधान मानण्यावर आहे. किंवा मला भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आठवतो की ते मानण्याचा प्रश्न नुसता हे स्वप्न आणि ती जागृती म्हणून. तुम्ही जे मानणार त्याच्यावर आहे. त्यामुळे ही मनाला शिस्त आणि सवय लावून घेणं हे जर का असेल तर सगळ्या आजारांच्यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं आहे. आणि मग तुम्हाला डॉक्टरांनाही जास्ती जायची गरज नाही आणि औषधांच्यावर डिपेंडंट राहायची गरज नाही. सर एक फार कॉमन जी चर्चा कायम असते की
एकदा जेवावं, दोनदा जेवावं, तीनदा जेवावं, नेमका गॅप किती असावा, उपवास करावा का, त्याच्याने पण फरक पडतो का, लंघन किती करावं, तर हे कसं आहे, कारण प्रत्येकाची बॉडी जसं तुम्ही म्हणालात की इतकी भिन्न आहे, वेगळी आहे, तर हे कसं करावं म्हणजे? तर माणसाला म्हणजे उपास हा आजकालच्या सायन्समध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वीपर्यंत उपासाला अत्यंत क्षुद्र गणलं जायचं की उपास नाही, म्हणजे डायबिटीसच्या माणसाने उपास सोडून द्या म्हणून. तर आता असं लक्षात आलं आहे की आपल्या शरीरामध्ये तुम्ही मायक्रोप्लास्टिक्सचं उदाहरण घ्या. अनेक केमिकल्स अशी आहेत की ज्या आपल्या टेबल वॉटरमध्ये आहेत, आपल्या झाडांच्यामध्ये आहेत, सगळीकडे आहेत. ती शरीरात जातात, पेशीत साठतात. पेशी स्वच्छ करायला वावच मिळत नाही आपल्याला, कारण आपण त्यांना लंघन करत नाही. पेशींचं लंघन हे झालं पाहिजे. म्हणजे पेशींना ऑक्सिजन थोडा कमी मिळाला पाहिजे आणि अन्नही कमी मिळालं पाहिजे. त्याच्याकरता म्हणजे कुंभकाची तयारी आयुर्वेदातल्या म्हणजे योगासनातल्या आणि उपासाची तयारी ही शरीर घडवत न्यायला लागतं की मला किती तास उपास करता येतो. तर नॉर्मली जर का 24 तास उपास करता आला म्हणजे फक्त पाणी पिऊन, आणि जर का मला कुंभक करता यायला लागला तर शरीर स्वतःच्या पेशी सगळ्या साफ करतं, ते सगळ्या गोष्टी बाहेर टाकतं आणि पूर्ण रिज्युव्हेनेट होतं. त्याला आपल्याकडे कायाकल्प नावाचा शब्द आहे की ती काया पूर्ण ती वेगळी होऊन जाते. तेवढा आपल्याकडे वेळ नाही. पण निदान मग इंटरमिटंट फास्टिंग हा जो प्रकार आला तो त्याचाच भाग आहे की 16 तास उपास करा आणि 8 तासामध्ये काय खायचं ते खा, पण म्हणजे दाबून खा असं नाही. मिताहार ठेवा आणि 16 तासाच्या उपासाची सवय लावून घ्या, किंवा एक दिवसाआड उपास करा. पण उपासाचं महत्त्व हे सगळी औषधं एका बाजूला आणि उपास एका बाजूला ठेवला तर उपवासाला तेवढं महत्त्व आहे. पण पूर्वीच्या काळात उपवासाचा अर्थ होता उपवास. उपवास म्हणजे जसं उपमुख्यमंत्री उप असतं तसं की नेहमीचा मनातला जे विचार आहेत तो जो वास आहे विचारांचा तो सोडून, त्याच्यामध्ये खाण्याचा मेन भाग असतो, तो सोडून वेगळ्या विचारांना मनात घर करून ठेवा म्हणजे उपवास आहे. त्या दिवशी खायचं तर नाहीच आहे, पण खाण्याचा विचारसुद्धा नको. कारण इन्सुलिन पाझरण्याची पहिली फेज ही विचारात नव्हते. म्हणजे मी श्रीखंड खायचं ठरवलं, मी आईस्क्रीम खायचं ठरवलं तर माझं इन्सुलिन पाझरायला लागतं. अच्छा, ही पहिली फेज आहे. ॲसिड पाझरायला लागतं, मग मला कधीच जमणार नाही काही. त्यामुळे लहान मुलं सुट्टीमध्ये खेळताना तहानभूक विसरतात, पण अभ्यासाला बसली की दर अर्ध्या तासांनी भूक लागते. तर त्यामुळे कुठेतरी विसरून जाणं आणि खाण्यावरनं लक्ष दुसरीकडे राहणं हे मॉडर्न मेडिसिनमधला सर्वात प्रगत भाग आहे. आता तुम्ही म्हणाल किती तासांनी खायचं, काय करायचं, तर आपल्याकडे पूर्वी म्हण होती की एकभुक्त रोगमुक्त. तुम्ही जर का शरीराला घडवलं की एकदा खाऊन मी बाकीचा उपास करीन तर झालाच ना तुमचा 23 तास उपास झाला. तर एकदा खायचं ते आणि त्याप्रमाणे राहा, मग नंतर दोनदा खा. पण सर्वसामान्य माणसांचा जे नियम आहे की 3 तासाच्या आत खाऊ नका, 6 तासाच्या वर लंघन करू नका. हे अगदी सर्वसामान्य माणसांकरता आहे, हे दिवसाकरता, रात्रीकरता काही नाही. आणि नाश्ता ठेवा, कारण एक ब्रेकफास्ट स्टडी म्हणून एक मोठी स्टडी आहे त्याच्यामध्ये की जे लोक ब्रेकफास्ट टाळतात, मी सर्वसामान्य लोकांकरता म्हणतोय, शरीराची तयारी केली तर तुम्ही 24 तास उपास करू शकता. शरीराची तयारी केली तर तुम्ही पहिलं जेवण 2 वाजता पण जेवू शकता. पण ती तयारी न करता जर का असेल तर ब्रेकफास्ट ठेवा, लंच आणि डिनर अगदी कमी ठेवा. तर हे जर का तो पूर्वी म्हणायचे की ब्रेकफास्ट लाईक अ किंग, तसं ते आहे. पण त्याच्यावर पण अनेक मतं आणि मतभिन्नता आहे. काही लोक म्हणतात रात्री सर्वात गरज असते शरीराला घडवण्याची, तर तेव्हा तुम्हाला अन्न चांगलं पाहिजे, तर तेव्हा प्रोटीन घ्या, तेव्हा काहीतरी घ्या. अच्छा. तर मला आठवत आहे की म्हणजे आमच्या कॅन्टीनमध्ये कॉलेजच्या जे लोक घरी नॉनव्हेज खायचे नाही ते तिकडे जाऊन खायचे. तर तिथे जे नॉनव्हेज खाणारे तज्ज्ञ लोक होते ते म्हणायचे सकाळी सकाळी कसला कावटा खाता तुम्ही, रात्री खायचा. सो हे सगळं मतभिन्नता आहे. पण परत तिथेच येतं की मी कोण आहे, मला काय सोयीचं आहे, माझ्या लाईफस्टाईलला माझ्या शरीराला काय सोचतं आहे आणि माझा एम काय आहे, त्याच्याप्रमाणे घडवत जाणं हे वाचून करायला लागण्याचा गोष्ट नाही. हे आपण म्हणतो ना की पहिली झाल्याशिवाय दुसरीला जाऊ नका, दुसरी झाल्याशिवाय तिसरीला जाऊ नका. एकदम 10वीला बसायला आपण काय म्हणजे शंकराचार्य नाही. त्यामुळे हळूहळू घडवत गेलं तर हेल्थ घडवता येते. आणि त्यातला मेन म्हणजे म्हणतात ना की कुठच्याही गोष्टीला श्री जोडलं की आपण म्हणतो की तो पहिला आहे तो उपास. पण उपासाचा अर्थ समजून गेला, उपवास
खाण्याचा विचार न करता राहणं. पण स्ट्रिक्ट उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ वगैरे पदार्थ नाही, ते केव्हा शिरले मला माहिती नाही. कारण ज्यांना हे झेपत नाही त्यांच्याकरता काय की कार्बोहायड्रेटची क्विक करन्सी आणि उपवासाला सगळे कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि मला अजूनही कळत नाही की बटाटा हा बाहेरनं आलेला आहे, टोमॅटो बाहेरनं आलेला आहे, सगळ्या गोष्टी बाहेरनं आलेल्या आपल्या उपवासात कधी शिरल्या. म्हणजे हे काय वैदिक काळापासून चालू झालेले उपवास नाही ते नक्की. बरं डॉक्टर, अनेक औषधं आता आलेली आहेत जेणेकरून आपण डायबिटीज कंट्रोल करू शकतो किंवा वजन कमी करू शकतो किंवा काही गॅजेट्स पण आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? शस्त्रक्रिया काय आलेल्या आहेत, तर त्याचे साईड इफेक्ट्स कसे आहेत, किती बेनिफिशियल आहेत? पहिलं म्हणजे आता जी औषधं आलेली आहेत ती म्हणजे एवढं त्याचं म्हणजे वाईड स्प्रेड झालेलं आहे की मध्ये टी व्हीवर एक म्हणजे टॉक शो पाहत होतो अमेरिकेतला, तर त्या माणसाने बोलताना सांगितलं आणि लोक हसले त्याला. तो म्हणाला की ट्रम्प इज ट्रीटिंग अमेरिकन इकॉनॉमी ॲज इफ ही इज टेकिंग सीमाग्लुटाईड. म्हणजे सीमाग्लुटाईडमुळे वजन कमी होतं, ती थिन होत जाते, जशी ती अमेरिकन इकॉनॉमी म्हणून अशी होत चालली आहे. तर ते एवढं वापरात आहे की ते लोकांना हा विनोद म्हणून कळला, एवढं वाईड स्प्रेड ते वापरलेलं आहे. ही औषधं अत्यंत चांगली आहेत, पण ते तसंच आहे की ते आठवड्यातनं एकदा घ्यायला लागतात. त्याचेही स्वतःचे साईड इफेक्ट आहेत. एक आपल्या इकडे म्हणजे म्हण आहे की लोक असं बरेचदा म्हणतात की जे नॅचरलिस्ट आहेत किंवा जी गोष्ट परदेशी ती गोष्ट वाईट, त्यामुळे इंग्रजी औषधं म्हणजे विष असं एक ठाम विधान करणारे लोक आहेत. ही औषधं अत्यंत चांगली आहेत, त्याचे साईड इफेक्ट आहेत. त्यांनी मळमळतं, त्यांनी कधीतरी जुलाब होतात, पण एकदा ती फेज पार केली परत तेच आहे की शरीराला तुम्ही जर का त्याचे घडवलं तर तो ऑर्गन्सच्या आतली फॅट काढतो, व्हिसेरल फॅट काढतो, तुमचा डायबिटीस चांगला कंट्रोलमध्ये आणतो, तुमची इतर औषधं बंद करतो. आणि मी ही औषधं गेली काही वर्ष वापरतो आहे आता. तेव्हा मी असं पाहिलेलं आहे की ही औषधं केव्हा तरी थांबवायला लागतात. ती थांबवल्यानंतर परत वजन वाढतं. पण हे सर्जरी करता पण आहे. सर्जरी केल्यानंतर 3 वर्षात परत वजन वाढायला लागतं. औषधं थांबवली तरी वजन वाढायला लागतं, तुम्ही डाएट सोडला तरी वजन वाढायला लागतं. त्यामुळे हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू की हे परत परत वाढणार आहे, त्याच्यात ना तुमचा दोष आहे ना तो औषध देणाऱ्याचा दोष आहे, ही निसर्गाची टेंडन्सी आहे. आणि त्याच्याकरता मी शोधत होतो की ह्याच्याकरता ही वाढ कमी करण्याकरता काय करता येईल. तर आपल्या इकडे एक प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणून एक कपाळाच्या मागे जो ब्रेनचा भाग आहे की जो मेंदूचा भाग नाकाशी जोडलेला आहे. तर अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम हे 2 प्राणायाम असे आहेत की ते ह्या मेंदूला स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवता येतात. कारण हा म्हणजे मेंदू हा निर्णय घेतो आणि हा तारतम्य बाळगतो. अच्छा. तर तारतम्य आपलं कमी होत चाललं आहे. आपण निर्णय खूप घेऊ शकतो, बुद्धी वाढली, इंटेलिजन्स वाढला, पण तारतम्य कमी होत चाललं कारण हा मेंदू आपण वापरत नाही. आणि त्यामुळे तो प्राणायाम त्याला उपयोगी पडू शकतो. त्यामुळे औषधं अत्यंत चांगली आहेत. त्याचे सुरुवातीचे साईड इफेक्ट येतातच, तर ते गृहीत धरून जर का तुम्ही पुढे गेलात तर त्याचे अत्यंत चांगले परिणाम होऊ शकतात. आणि तुम्हाला बरं का रोगाचं इंटेन्सिटी 100पासून 5 वर येणार असेल आणि तुम्ही अशी 15 वर्ष काढत असाल तर पुढची कॉम्प्लिकेशन्स किती प्रिव्हेंट होतात ती कधी कोणी लक्षातच घेत नाही. त्यामुळे ही औषधं चांगली आहेत. तसंच सर्जरीचं आहे की सर्जरीमध्ये पोट कापून छोटं करतात, त्याच्यामुळे पहिल्यांदा वजन धडाधड उतरतं. पण त्याच्यामध्ये तो एक बेंचमार्क आहे आमच्या शास्त्रामध्ये की सर्जरीमुळे जेवढं वजन उतरतं तेवढं औषधामुळे उतरत असेल तर औषध चांगलं. आणि आत्ताची जी इंजेक्शनं आलेली आहेत ती सर्जरीवर पण मात करतात. सर्जरीमुळे पण वजन वाढतं, नंतर उशिरा वाढतं पण वाढतं. कारण निसर्ग ते पाऊच परत वाढवतो, पोट पूर्वीसारखं करतो. आणि एक गमतीची गोष्ट आहे की US मध्ये असं दिसून आलं की सर्जरी केल्यानंतर जर का एखाद्या माणसाचं वजन खूप पटकन कमी झालं, ते पण परत त्या माणसावर अवलंबून आहे, ते पहिल्यांदा जज नाही करतायत, त्याला स्किन ओघळायला लागते सगळी. आणि अनेक डिव्होर्स त्याच्यामुळे झालेले आहेत. बापरे. दुसरं म्हणजे की अन्न पोटात जाण्याचं प्रमाण एवढं कमी होतं की आयर्न डेफिशियन्सी होते, बाकी सगळ्या डेफिशियन्सी होऊ शकतात सर्जरीमुळे. त्यामुळे ज्याची कपॅसिटी आहे की समजून मी नंतर त्या डेफिशियन्सीज टाळीन. आणि दुसरं मेंटल ट्रेनिंग खूप लागतं सर्जरीनंतर. कारण जे आपले मेंदूमध्ये जे आनंद देणारे किंवा म्हणजे सक्सेस किंवा समाधान देणारे ज्या हॉर्मोन्स आहेत, डोपामिन आहे, सिरोटोनिन आहे,
त्याचं सिक्रेशनच कमी होतं. त्याला रिवॉर्ड डेफिशियन्सी म्हणतात, की त्या माणसाने काही अचीव केलं तरी त्याला वाटतच नाही मी अचीव केलं, आणि त्यामुळे तो वखवकल्यासारखा होतो. तर हे सगळे साईड इफेक्ट समजावून घेऊन जर का केलं तर सर्जरी उत्तम आहे. पण परत म्हणजे शेवटी सगळी सोंग आणतात, पैशाचं सोंग आणतात नाही. 5 ते 7 लाख रुपये देतात आणि ते केल्यानंतर वजन वाढायला लागलं तर परत इंजेक्शन घ्यायला लागतात. म्हणजे आजकाल भारतामध्ये किंवा जगामध्ये अशी परिस्थिती आहे की इंजेक्शन लिहून देणं काम खरं डॉक्टरचं आहे, म्हणजे जो शस्त्रक्रिया करत नाही. पण औषधांचं सर्वात मोठं प्रिस्क्रिप्शन हे सर्जनकडनं येतं, कारण सर्जरी झाल्यानंतर ही औषधं वापरली जातात काय. त्यामुळे सर्जरी हा उत्तम उपाय आहे, सेफ आहे, त्याच्यात कोणी घाबरण्याचं कारण नाही. पण ते सतीचं वाण आहे. ते घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की मी आता मोकळा झालो, तर तसं होत नाही. हे सगळं आत्ता नवीन येत चाललेलं आहे. आता तुम्ही गॅजेटबद्दल म्हणाला तर इन्सुलिन पंप आलेले आहेत, त्याला CGMS मशीन्स आहेत आणि त्याला इन लूप म्हणतात. म्हणजे ते मशीन निर्णय घेतं की साखर वाढते कमी होते, त्यामुळे ते इन्सुलिन पंपला सांगतं की किती इन्सुलिन दे आत्ता म्हणून, आणि ते ऑलमोस्ट आर्टिफिशियल पॅन्क्रियासारखं काम करतं. आता हे सगळं आहे, पण आपल्याला शाळेमध्ये तुम्हाला आठवत असेल की निबंध लिहायचे की आग हे शाप की वरदान. तर तसं तुम्ही जर का म्हणजे सायन्सच्या त्या कथा असतात त्याच्यामध्ये, मला आता तोंडावर नाव आहे पण आठवत नाही आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं की ही जी सगळी गॅजेट्स आहेत ती वायफाय वापरतात, ती डॉक्टरला कनेक्ट होतात, ती कोणी हॅक केली. तर त्या पुस्तकामध्ये काय मेडिसिन नावाचं काहीतरी पुस्तक होतं ते, आणि फेमस लेखक आहे, त्यांनी दिलं होतं की कोणतरी हॅकर अमेरिकेतले कित्येक लाख इन्सुलिन पंप हॅक करतो आणि अचानक डोस देतो आणि माणसं मरतात. त्या भीतीमुळे अजूनही हे सगळं तयार आहे, पण हॅकिंग कसं प्रिव्हेंट करायचं, तर त्याच्याकरता लोक वाट बघतात की क्वांटम कॉम्प्युटिंग केव्हा येईल की जे हॅकप्रूफ असेल असं म्हणतात आत्ता तरी, तेव्हा हे सगळी टेक्नॉलॉजी रेडी आहे. पण हॅकिंग कसं प्रिव्हेंट करायचं, कारण उद्या मी जर का हॅकर असेल आणि तुला लावलेलं असेल तर मी तुझा इन्सुलिनचा डोस बदलू शकतो. हे किती घातक आहे. तर त्यामुळे गॅजेट्स तयार आहेत सगळी, फक्त त्याच्या सुरक्षेभोवती अजूनही प्रश्न आहे. जसं एथिकली क्लोनिंगचं टेक्निक तयार आहे. बातम्या आहेत की चायनामध्ये माणसाला हार्वेस्ट पण करता लागलेत, ऑर्गन हार्वेस्ट करायला लागलेत. ही सगळी टेक्निक्स आहेत, पण त्याला एथिकली एवढ्या बाउंड्रीज आहेत आणि एवढं क्लिष्ट आहे ते की अजून जगाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. आपण घाबरतो अजून त्याला. अनेकदा असं होतं की आता ही इन्फॉर्मेशन जी आहे डायटिंग रिलेटेड किंवा डायबिटीज रिलेटेड ती इतकी अवेलेबल आहे सगळीकडे, आणि ती पाहिली जाते, त्यातनं काही निर्णय घेतले जातात, किंवा आपण ChatGPTवर टाकतो आणि त्याच्यातनं काहीतरी आपण एक आपलं तयार करतो की डाएट प्लॅन कसं असावं, काय असावं वगैरे. हे किती म्हणजे डेंजरस आहे म्हणजे हे सगळं, कारण आपण स्वतःच निर्णय घेतोय, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स काय असू शकतात. म्हणजे नाही, आता याच्यामध्ये ना माझा भरोसा आहे पूर्ण की तुम्ही वापरताना ChatGPTनी उत्तर दिलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी उत्तर दिलं की स्वतःचा इंटेलिजन्स वापरून ते लायक आहे की नाही की हे ओळखण्याची अक्कल पाहिजे. अदरवाईज ChatGPT कॅन चीट यू. ChatGPT वरवरची माहिती देतो, त्याला तुम्ही किती डेप्थमध्ये विचारताय आणि त्याला किती वेळा तुम्ही सांगताय की हे असं दिलेलं आहे, हे बरोबर आहे का सांग, हे असं दिलेलं आहे बरोबर आहे का सांग, याच्यातल्या चुका शोधून दे, तर तुम्हाला त्याच्यातली हे कळायला लागतात. मी कित्येक वेळेला बघितलेलं आहे की ChatGPTनी चुकीची उत्तरं दिलेली आहेत. त्याला परत विचारलं की हे उत्तर बरोबर आहे का, तो सांगतो नाही हे चुकीचं आहे. मग तू बाबा उत्तर का दिलंस पहिल्यांदा, त्याला तो उत्तर देत नाही. आणि खाली त्यामुळे एक डिस्क्लेमर आहे की ChatGPT कॅन मेक मिस्टेक्स. सो ही अत्यंत उपयोगी शस्त्र आहेत आपल्या हातातली, पण ती कोण वापरतो आणि कशी वापरतो आणि त्याला परत येते की ते तारतम्याने तुम्ही वापरता का. ते तुम्ही जर का 100% त्याच्यावर डिपेंडंट राहिलात तर प्रॉब्लेम आहे, तुमची बुद्धी कमी होत जाईल. त्यामुळे ही वापरायला पाहिजेत, पण ती शेवटी परत तेच आहे की ती कोणी वापरायची. आणि मला तेच वाटतं की म्हणजे माकडाच्या हातात बंदूक दिली तर तो कोणाला गोळी घालेल सांगता येत नाही. ChatGPT अतिशय उत्कृष्ट आहे, पण ते ChatGPTमध्ये तुम्ही जर का त्यातल्या तज्ज्ञ माणसांना विचाराल की ChatGPT हॅल्युसिनेट्स, ChatGPT गेट्स टायर्ड, तर ChatGPT हॅल्युसिनेशन इज अ बिग प्रॉब्लेम. त्यामुळे तो काही उत्तर द्यायला लागतो नंतर, आणि ती तुम्ही कन्फर्म कशी करणार. तर त्यामुळे अनेक AIची ॲप्स आहेत, तर त्याचा कंबाईंड वापर करून आणि त्याचे रेफरन्सेस शोधता आले पाहिजेत, आणि ते रेफरन्सेस बघून मग
तुम्हाला परत ज्या माणसाने त्याच्यात खूप काम केलं आहे, अनुभव आहे, त्याला विचारून शेवटी तारतम्य आलं तिथे की ChatGPTनी तुम्हाला दिलं आहे काहीतरी. आता ChatGPTवर माहिती काढणं सोपं आहे, पण तुम्ही उद्या औषधाची माहिती काढलीत आणि ती घ्यायला लागलात तर प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा तुम्ही एक रिपोर्ट बघता तेव्हा मी शुगरचा रिपोर्ट बघतो किंवा थायरॉईडचा रिपोर्ट बघतो आणि थायरॉईडच्या व्हॅल्यू समजा वाढलेल्या आहेत आणि कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे, तर थायरॉईडमुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तुम्ही ChatGPTला दोन्ही रिपोर्ट दिले सांगेन की कोलेस्टेरॉलचं पण औषध दे आणि थायरॉईडचं पण दे. पण त्याला विचारलं की दोन्ही औषध द्यायची गरज आहे का, तो सांगेल नाही गरज. त्यामुळे तुम्हाला त्यातलं किती ज्ञान आहे, काय विचारायचं, किती डेप्थमध्ये जाऊन विचारायचं हे शिकला तर ते सोनं आहे. ते सोनं आहे. बरोबर. अदरवाईज ते दुधारी शस्त्र आहे, म्हणजे कुठेही स्वतःलाही कापू शकतं. विस्डम क्लिनिक ही तुमची जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, त्याबद्दल थोडं सविस्तर सांगू शकाल? माझ्या जेव्हा मी क्लिनिकचं नाव विस्डम क्लिनिक ठेवलं तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मी डेंटिस्ट आहे, कारण विस्डम टूथ हा प्रकार खूप कॉमन आहे. अक्कलदाढ. हो. तर आपल्याकडे एक पूर्वीपासून कल्पना आहे की पहिल्यांदा माणूस जे गोळा करतो, लहान मूल गोळा करतं समजा, त्याच्या कानावर जे पडत असतं दॅट इज इन्फॉर्मेशन. भरपूर इन्फॉर्मेशन आहे. आज विकिपीडिया आहे, इन्फॉर्मेशन प्रचंड आहे. प्रचंड. बरोबर. पण त्याच्यातनं नॉलेज किती आहे? तर इन्फॉर्मेशनच्या पुढची स्टेज आहे नॉलेज. सो नॉलेज म्हणजे काय की ही इन्फॉर्मेशन एकत्र कशी लिंक करता येते, त्याच्यातनं पुढची स्टेज येते की हे वापरायचं कसं, ते स्किल आहे. म्हणजे तुम्ही लहान मुलाला पाणी म्हणजे माहिती आहे, भांडं म्हणजे माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण तेव्हा तुम्ही ज्याला सांगता की पाणी आण म्हणून, तेव्हा त्याला तुम्ही सांगत नाही की आता डाव्या बाजूला जा, अमुक जा तमुक जा वगैरे कर म्हणून. ते मूल जातं, ताटलीत ग्लास ठेवतं आणि घेऊन येतं, थरथरत असतं. थोड्या दिवसांनी त्याला स्किल येतं, ते पाणी आणून देतं तुम्हाला. आता हे केल्यानंतर त्याच्या पुढची स्टेज येते इन्साईट, की इन्साईट म्हणजे काय, हे का होतं आहे ती माहिती पाहिजे. तर ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये मला आईने शिकवलेलं होतं की कुठची भाजी जर का जास्ती कच्ची असेल आणि ती शिजवायची असेल तर मीठ जास्ती टाक, मीठ अगोदरपासून टाकून ठेव. पण भाजी जर का अगदीच पिचपिची सुरणाची भाजी, अगदीच मऊ लोणी करायचं नसेल तर मीठ शेवटी टाक. तर हे जे आहे हे मला नंतर पुढे पण वापरता आलं की मिठाचा काय उपयोग होऊ शकतो. सो इन्साईटवरनं पुढे तुम्हाला अक्कल वापरली तर फोरसाईट येते. आणि फोरसाईट आहे तुमच्याकडे. आज इन्फॉर्मेशन, नॉलेज, स्किल, इन्साईट आणि फोरसाईट आहे, पण ते कोणाला द्या, किती द्या, त्या माणसाला किती झेपेल आणि कुठे वापरावं, कुठे बोलावं, कुठे बोलू नये, हे सांगतं ते विस्डम आहे. आणि त्यामुळे मला ते डोक्यात ठेवून मी विस्डम क्लिनिक हे नाव ठेवलेलं. आणि त्यामुळे आमच्याकडे आलेल्या पेशंटना पहिला माझा व्हिजिट असते तिथं 1 तास असते. मी त्यांना आवडो न आवडो मी त्यांना त्यांच्या डिसीजबद्दल माहिती देतो की हे काय डिसीज आहे तो समजावून घ्या पहिल्यांदा, की ते तुम्हाला नंतर नॉलेज, तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला डाएट लिहून द्यायला कोणी येणार नाही आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की स्लोली ह्या स्टेपमधनं लोक जातील. इन्फॉर्मेशन आज पैशाला पासरी अवेलेबल आहे, नॉलेज अवेलेबल आहे, स्किल डेव्हलप करायला लागतं. इन्साईट्स पण तुम्हाला आजकाल ChatGPTमुळे मिळू शकतात, फोरसाईट मिळू शकतात. तुम्ही जर का पेपर वाचले तर ChatGPT म्हणते 2070 साली काय होईल, असे पेपरातनं हल्ली येतं सगळं. सो यू मे गेट फोरसाईट बट दॅट कॅनॉट गिव्ह यू विस्डम. कोणाकरता काय लायक आहे ते करायचं, तर ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. तर डायबिटीस असेल, ओबेसिटी असेल, ब्लड प्रेशर असेल, बाकी कुठच्या गोष्टी करता हे आम्ही वेगळं करतो आणि म्हणून त्याला विस्डम नाव दिलं आहे. कीटो डाएट करण्याचा देखील खूप ट्रेंड आहे, तर तो नेमका कोणी करावा आणि डायबिटीज ज्यांना झालाय त्यांनी करावा का, म्हणजे ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसच्या माणसांनी कीटो डाएट हा प्रकारच करू नये. कीटो म्हणजे काय आहे की जेव्हा फॅट पूर्णपणाने डायजेस्ट होत नाही, साखर नाही मिळत आहे शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये, तुम्ही उपास करताय, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी ठेवलं आणि जेव्हा फॅट पार्शली डायजेस्ट होते त्याच्या कीटोन बॉडीज तयार होतात. आता हा डाएट सुरुवात झाली की जेव्हा इंट्रॅक्टेबल एपिलेप्सी म्हणतात ज्याला, की जेव्हा सारखी आकडी येते, औषधांनी थांबत नाही आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा हे कीटोन्स शरीरात तयार होतात, ते कीटोन्स जर का मेंदू वापरायला लागला तर एपिलेप्सी बसते. त्यामुळे तेव्हा तो कीटो डाएट आला की फॅट जाळली जाते, पण ती पूर्ण जाळली जात नाही, पण फॅट मोठ्या प्रमाणात जाळली जाते कारण साखर देत नाही आपण आणि दुसऱ्या कुठच्या फॉर्ममध्ये कॅलरी मिळत नाही आहेत आणि अर्जंटली कॅलरीजची नीड आहे.
तेव्हा मग हार्ट ब्रेन सगळ्या गोष्टी कीटोन वापरायला लागतं. ओके. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार असतो त्याला म्हणतात की स्टार्वेशन कीटोसिस, की जेव्हा अन्नच मिळत नाही आहे तेव्हा शरीरातली फॅट पूर्ण जळत नाही पण ती कीटोन्समध्ये कन्वर्ट होते आणि कीटोन्स एनर्जी म्हणून वापरली जातात. तिथनं ती संकल्पना आली की कीटो डाएट करावा. एपिलेप्सी वॉज अ मेन थिंग. तिथे अजूनही तो वापरतात. कीटो डाएट देणारे डायटिशियन्स तशा रेअर आहेत की हू कॅन रिअली फॉर्म कीटोसिस. बट त्याच्यामध्ये धोका असा आहे की कीटोन्स आर ॲसिडिक आणि ते जर का रक्तात जास्ती वाढली तर रक्तातलं ॲसिडचं प्रमाण वाढायला लागतं. तर रक्तातलं ॲसिडचं प्रमाण वाढलं तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शरीरामध्ये जो हिमोग्लोबिनला चिकटून ऑक्सिजन येतो तर ऑक्सिजन एका पर्टिक्युलर pHला हिमोग्लोबिनपासून दूर होतो आणि तो पेशींना मिळतो. रक्तातलं जर का ॲसिडचं प्रमाण वाढायला लागलं तर तो हिमोग्लोबिनपासून ऑक्सिजन सुटा होत नाही आणि मग हायपॉक्सिया व्हायला लागतो किंवा ऑक्सिजन कमी पडायला लागतो. तर त्यामुळे त्याला ॲसिडोसिस म्हणतात. तर तो ॲसिडोसिस न होता ब्लड pH मेंटेन करून कीटोन मेंटेन करणं ही तारेवरची कसरत आहे. तर त्याच्याकरता मग ते कार्बोहायड्रेट्स ऑलमोस्ट शून्यावर ठेवणं, फॅटचं प्रमाण डाएटमधलं 70% वरती नेणं. 70-80% फॅट आपल्याला म्हणजे वडापावमधली फॅट दिसते किंवा तळलेल्या गोष्टींमधली फॅट दिसते पण ती 10% पण नसते. 70% फॅटचं काही खाणं इट्स अ टॉर्चर. त्यामुळे तो असा सोपा प्रकार नाही. पण ते जर का ठेवलं तर त्याच्याकरता प्रत्येक गोष्टीला म्हणजे लिमिट्स आहेत आणि त्या लिमिट्स मोजण्याकरता काहीतरी पाहिजे. त्याच्याकरता ब्लड किटोमीटर्स येतात. त्याच्यामध्ये म्हणजे 3.5 to 4 ह्या रेंजमध्ये जर का कीटोन्स असतील, हायड्रॉक्सी ब्युटॅरेट म्हणून ते मोजतात HBT, तर तो सेफ आहे. त्याच्यापेक्षा वरती जायला लागलं तर तो ॲसिडोसिस होतो, तो बंद करा डाएट. तो हे कोणी मोजत नाही. आणि दुसरं असं आहे की ह्या कीटो डाएटमुळे वजन कमी व्हायला लागतं. कीटोसिस झाला पण त्याच्यात स्टार्वेशन पण व्हायला नको कारण स्टार्वेशन झालं की मसल तुटायला लागतात. त्यामुळे तो एवढ्या छोट्या प्रमाणात त्याचं म्हणजे सेफ कशाला म्हणतात, फूड आपण सेफ का म्हणतो की फूड इज ऑल्सो टॉक्सिक. अति खाल्लं तर ते टॉक्सिन आहे पण त्याची मार्जिन ऑफ एरर खूप मोठी आहे. त्यामुळे फूड आपण सेफ म्हणतो. पण अति काही केलं म्हणजे अति पाणी पिलं, जे लोक 10-12 लिटर जर का पाणी प्यायला लागले तर किडनीवर ताण पडायला लागतो. वॉटर इज ऑल्सो टॉक्सिक. ते लिमिटमध्ये ठेवायला लागतं. तो कीटो डाएट आहे. डायबिटीसमध्ये कधी ॲसिडोसिस झाला तर सगळे ऑर्गन फेल व्हायची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीसच्या बाबतीत करूच नये. इतरांनी तो केला तर कोणतरी खरोखरच तज्ज्ञ माणसाच्या हाताखाली करावा आणि तो ब्लड किटोमीटर असल्याशिवाय करू नये. आणि आजकाल आपल्याकडे मला आता तुम्ही बोलताना आठवलं की पुलंचं एक असामी म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणाले गुरुदेव म्हणून एक फार फेमस चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये ते गुरुदेव काही बोलत असतात आणि पुलंचं त्यातलं नाव बेमटे आहे. तो घरी येतो, वडील विचारतात काय रे काय म्हणाले गुरुदेव. तो म्हणे ही इज इन द हू इन द ही इन द यू असं काहीतरी ते बरंच आहे. तर वडील त्याचा सारांश काढतात की तुला मी सांगतो की ब्रह्मदेवाने इतके प्राणी घडवले पण त्याचा सर्वात आवडता प्राणी गाढव. त्यामुळे त्यांनी प्रत्येक माणसात त्याचा अंश घालून ठेवला आहे. तेव्हा कुंभार व्हायला शिक तर तकशील. तसे आजकाल कुंभार खूप आहेत. त्यामुळे कीटो प्रॉडक्ट्स म्हणून एवढ्या महाग किमतीला गोष्टी विकतात पण त्याचं कोणी ठेवत नाही की त्यांनी खरोखर कीटोसिस होतो आहे, ॲसिडोसिस होत नाही आहे, त्या लेव्हलमध्ये राहत आहेत. त्यामुळे त्या वाटेला अनलेस यू आर शुअर की ह्या माणसाने एपिलेप्सीमध्ये काम केलं आहे तोच माणूस कीटोस डाएट द्यायला लायक आहे. की ज्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे, एक्स्ट्रीम जाऊन पाहिलेलं आहे. जसं म्हणतात ना की म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणून युद्धात न जाऊन आलेला माणूस असेल तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणून तोप आहे. मी जर का उद्या उभा राहिलो तिकडे तर मला कुठे 2 टगी माणसं आली तरच मी घाबरीन. तर मी कसली सिक्युरिटी देणार. तर तसं आहे ते. तर त्यामुळे कीटो डाएटपासून तो खूप पॉप्युलर आहे. त्यांनी वजन कमी होतं, त्याला खूप फॅन्सी गोष्टी आहेत. पण मी म्हटलं तसं की हे विकणारे कुंभार आहेत आणि आपण ब्रह्मदेवाची आवडती लेकरं आहोत. बरं सर, PCOD आणि OSA ह्यांचा डायबिटीसशी कसा काय संबंध असतो? म्हणजे OSA म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, की ज्याच्यामध्ये माणूस झोपल्यानंतर जीभ मागे पडते आणि हे जे घशाचे मसल्स असतात ते लूज होतात आणि त्याच्यामुळे तिथे
हवा जायला जागाच राहत नाही, तर ती खूप जोराने हवा खेचायला लागते आतमध्ये आणि खूप जोराने बाहेर सोडायला लागते. त्याच्यामुळे घोरणं तयार व्हायला लागतं. ना काही लोकांचं घोरणं असतं ते आवाजी घोरणं असतं, शेजाऱ्याला त्रास होतो, त्याला काही होत नाही. पण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामध्ये त्या माणसाला झोपेमध्ये अनेकदा ऑक्सिजन इतक्या कमी लेवलपर्यंत जातो की त्याला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. हार्टवर खूप ताण पडू शकतो. OSAमुळे वजन वाढू शकतं, कारण चरबी जळत नाही. OSAमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. तर त्याच्यामुळे त्याच्या स्टडीज आहेत, स्लीप स्टडीज म्हणतात त्याला, त्या करून जर का त्या केलं तर तो OSA कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आता तुम्ही बघितलं की आपण पहिल्यांदा बघितलं होतं की आपल्या टाईप 2 डायबिटीसचं मूळ चरबीमध्ये आहे, ते शुगरमध्ये नाही आहे. त्यामुळे चरबी वाढायला लागली तर डायबिटीस होऊ शकतो. तुम्ही दुसरं विचारलं PCOD किंवा PCOS. आता याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच मुलींना ओव्हरीजवर, म्हणजे मुलींची एक हे आहे की ओव्हरीमध्ये फिक्स नंबर ऑफ ओव्हा आर देअर जन्मापासून, आणि त्याचं गणित कोणालाही कळलेलं नाही की कुठचं ओव्हम कुठच्या महिन्यात फुटेल आणि ते प्रजननक्षम होईल म्हणून. बरोबर. तर अनेक 7, 8, 10 अशी फॉलिकल्स तयार व्हायला लागतात, आणि त्याच्यातलं इन्सुलिन आणि काही हॉर्मोन्स यांच्यामुळे एक दादा बनतं आणि बाकी सगळी सप्रेस होतात, आणि ते ओव्हम बाहेर पडतं, मग ते युट्रसमध्ये येतं. मग त्यावेळेला बरं का शरीर संबंध आला तर प्रेग्नन्सी राहायची शक्यता असते, तर ते गळून पडतं आणि त्याला पाळी म्हणतात. आता याच्या वेळेला हे जर का हॉर्मोन्समध्ये गडबड झाली की जी डायबिटीसमध्ये होऊ शकते, जी फॅटमुळे होऊ शकते, तर या हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे सगळीच अंडी सप्रेस होतात. त्यामुळे मग पाळी पुढे मागे जाते, ती फॉलिकल्स ओव्हरीजवर दिसायला लागतात. त्यामुळे सोनोग्राफीमध्ये अशा गाठी गाठी दिसतात ओव्हरीवर, त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. तर त्याचे अनेक प्रकार आहेत, आणि त्यामुळे अल्ट्रासाऊंडवर सिस्ट दिसली म्हणजे ती पॉलिसिस्टिक ओव्हरी नाही, आणि मग त्याच्यामुळे मग चरबी कमी करणं हा त्यातला मेन उपाय आहे. बरोबर. सर, खूप मजा आली तुमच्याशी इंटरॅक्ट करायला, आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आम्हाला समजल्या ह्या निमित्ताने. पण जाता जाता तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सल्ला द्याल? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल की मी सल्ला असाच देत नाही, फ्री सल्ला देऊ नये कधी, पण तरी मला असं वाटतं काहीतरी सल्ला तुम्ही जाता द्या की जो खरोखर लोकांच्या आयुष्यात एक डिफरन्स क्रिएट करू शकेल. नाही तर म्हणताय म्हणून सांगतो की म्हणजे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर ह्याच्यातलं आहे की जे आपण असे ठावे ते पहिल्यांदा खात्री करून घ्या ते खरं आहे की नाही. जसं फॅक्ट चेक म्हणतात तसं व्हॉट्सॲपवर आलं, फेसबुकवर आलं की याच्यामुळे अमुक कमी होतं, त्याच्यामध्ये ते सांगू नका. पहिल्यांदा कष्ट करा. ते म्हणतात ना की त्याचा प्रत्येक गोष्टीच्या व्यासंग वाढवा, आणि व्यासंगाने म्हणजे अनुभवाने ते बोला लोकांशी, कारण बोलल्याशिवाय या गोष्टी कळणार नाही. बरोबर. आणि त्या बोलल्यानंतर जर का तुम्हाला कॉमन प्रॉब्लेम्स असतील तर ते शहाणे करून सोडावे. त्याच्याकरता शहाणं कोणाकडनं करून घ्यायचं याच्याकरता तारतम्य वापरा. कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, गुगल हे तुम्हाला शहाणं कधी करत नाही, हे तुम्हाला भारंभार इन्फॉर्मेशन देतं, पण त्याच्यातनं शहाणं करत नाही. त्यामुळे स्वतःचा व्यासंग वाढवा, आणि म्हणतात ना की तुम्ही कोणतरी ह्याच्यातलं तारतम्य ओळखून दाखवणारा माणूस गाठा. मग तो कुठच्याही म्हणजे फील्डमधला असेल, पण त्याला खरोखर माहिती आहे, त्याच्याकडे जा. तुमचे डॉक्टर ठरवा, कारण असं म्हणतात की डॉक्टरला पेशंट आणि पेशंटला डॉक्टर लाभायला लागतो, त्याच्याशिवाय ती नाळ जुळत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर तसा शोधा, जसं गुरु शोधतात तसा डॉक्टर शोधा. 4-5 प्रयत्नांना तुम्हाला सापडेल की हा डॉक्टर आपल्याला सुटेबल आहे, आणि मग त्याच्याशी खात्री करून मग पुढे काहीतरी करा. त्यांनी सांगितलं ते फॉलो करा. आणि हे सर्वात मोठा एक म्हणजे मला जाता एक सांगावं असं वाटतं की आजकाल हार्ट डिसीज, कॅन्सर, डायबिटीस हे सगळे जे रोग वाढलेत त्याच्यामागे एक सर्वात मोठं कारण आहे हे लोनलीनेस आहे. तुम्हाला फेसबुकवर 5,000 फ्रेंड्स असतात, पण तुम्ही मनातलं बोलू शकत नाही. तुम्ही घरात बायकोशी पण बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अनेकांच्यात राहून एकटे असता, आणि एकटेपणामुळे हे सगळे रोग होतात. त्यामुळे ही एक स्किल आहे जी पूर्वी होती लोकांकडे, की मनातलं बोलू शकायचं तुम्ही, आणि मला खात्री असायची की तो माणूस त्याचा ॲडव्हान्टेज घेणार नाही. त्यामुळे असे मित्रमैत्रिणी तयार करा आणि त्यांच्याशी हे सगळं नॉलेज शेअर करा, तरच आपल्याला ही जी काय आता सुनामी आलेली आहे सगळी ती थोपवता येईल. म्हणजे मला वाटतं कुठेतरी सोशल मीडियाचा पण एक डाएट प्लॅन असावा असं मला वाटतं, की त्याच्यामध्ये पण आपण ठरवावं की काय बघावं, किती बघावं,
कोणाला किती फॉलो करावं आणि काय शेअर करावं. मला वाटतं खूप छान आपलं हे इंटरॅक्शन झालं, खूप छान गप्पा झाल्या आणि मला खात्री आहे की तुम्हाला ह्यातनं खूप नवीन नवीन व्हॅल्यू ॲडिशन अशा गोष्टी सापडल्या असतील, खूप इन्साईट्स मिळाल्या असतील आणि तुम्हाला जर हे बेनिफिशियल वाटलं असेल, तुम्हाला योग्य वाटलं असेल तर नक्की आमचा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण असे चांगले चांगले विषय घेऊन आम्ही दर आठवड्याला तुमच्यासमोर येणार आहोत. तूर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.